नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण मागील वेळेस 25 जानेवारी रोजी झालेल्या पहिल्या शिफ्टच्या पेपरचं विश्लेषण करूया. चला. तर बघा ह्या प्रश्नामध्ये काय विचारलंय, ह्या संख्येला 6ने भागल्यावर बाकी काय येते. आता बाकी कशी काढायची, तर तुम्हाला शेष सिद्धांत माहिती आहे. शेष सिद्धांत किंवा इंग्लिशमध्ये त्याला रिमाइंडर थेरम म्हणतात. ठीक आहे. तर 7च्या घातात 13ला जर आपण 6ने भागितलं तर बाकी काय येईल. तर नेहमी लक्षात ठेवा, पहिल्यांदा तर ह्याच्यात तुम्ही विचार करू नका घातामध्ये काय आहे. 7ला जेव्हा तुम्ही 6ने भागतात तेव्हा बाकी काय उरते, तर एक बाकी होते. 6 एके 6 आणि उरलेला एक ही बाकी उरते. ठीक आहे. आणि त्याच्या पुढे काय होतं, त्याच्या पुढे पण एक होता. आता एकाला जर 6ने तुम्ही भागणार तर तुम्हाला परत काय भेटणार आहे बाकी, तर एकच भेटणार आहे. ठीक आहे. आता ह्या कंडिशनमध्ये बघा, इथे तुम्हाला एक बाकी भेटलाय, ती तशीच्या तशी लिहायची आणि त्याच्या घातात किती आहे तर 13. ठीक आहे. अधिक एक तुमचा ही. ठीक आहे. म्हणजे एकाच्या किती पण घातामध्ये असून दे, काय असते उत्तर नेहमी, तर एक असते आणि अधिक एक म्हणजे तुम्हाला बाकी किती भेटेल, तर 2 ही बाकी भेटेल. समजलं. तर आता मी तुम्हाला दुसरं एक उदाहरण सांगतो. तर बघा, तुम्हाला जर समजा असं दिलं असेल 16च्या घातात 70 आहेत. ठीक आहे. आणि ह्याला तुम्हाला 7ने भागायला सांगितलं. ठीक आहे. एक 7 आपण उदाहरण घेऊया. ठीक आहे. तर बघा, पहिल्यांदा काय करायचं, ही टर्म तुम्ही विसरून जायचं, घातामध्ये किती आहे ते विसरून जायचं. ठीक आहे. तर 7ने 16ला भागितल्यावर काय येते, 7ने 16ला भागितल्यावर बाकी काय होते, 7 दुने 14 आणि बाकी काय उरते, तर 2 बाकी उरते. म्हणजेच काय होणार, तर 2च्या 70 हे घातामध्ये लिहायचे पुढे छेद 7. आता नेहमी लक्षात ठेवा, आपण काय करायचं, वरची अशी संख्या आणायची की बाकी ही एक उरली पाहिजे. ठीक आहे. आता 2चा घन काय असतो, तर 8 असतो. आता 8 का घेतला मी इथे, तर बघा 7ने जेव्हा तुम्ही 8ला भागणार तेव्हा बाकी काय उरणार, तर 1 उरणार. बरोबर आहे. म्हणजे काय करायचं, तर 2चा घन आणि त्याचा 70 आहे. तर 70 आहे म्हणजे 70ला कशाने तुम्हाला भागावा लागेल, तर ह्या 3ने ना, म्हणजे तुम्हाला नक्की किती आहेत ह्याच्या घातामध्ये ते समजेल. ठीक आहे. आता 3 दुने 6 1 आणि 10 3 त्रिक 9 आणि बाकी किती उरली, तर एक ही बाकी उरली आणि भाग कितीचा लागला आहे, तर 23चा भाग लागला. याचा अर्थ काय, तर 3 गुणिले 23 म्हणजे 23 त्रिक 69. ठीक आहे. आणि गुणिले काय असते, तर 2चा 1वा घात, का तर ही एक बाकी आहे ना, म्हणजे 23 त्रिक 69 आणि हे दोघांचा गुणाकार म्हणजे इथे ह्यांची काय होणार, तर बेरीज होणार. म्हणजे काय होणार, तर 2चा घातात 70. समजलं. आता ही संख्या काय होणार, तर 8 होणार आणि 8चा 23वा घात आणि ही काय होणार, तर 2चा 1वा घात. ठीक आहे. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 8ला जर 7ने तुम्ही भागितलं तर काय बाकी उरते, तर एक ही बाकी उरते आणि त्याचा 23वा घात गुणिले काय करायचं, तर 2ला 7ने तुम्ही भागितलं तर काय बाकी उरणार आहे, तर 2 ही बाकी उरणार आहे. म्हणजे 2 तसाच्या तसा तुम्ही लिहा. आता बघा, एकाचा काही पण घात असून दे, काय असते उत्तर नेहमी एक असते आणि गुणिले 2. बरोबर काय, तर 2 ही तुमची बाकी उरते ह्या कंडिशनमध्ये सुद्धा. ठीक आहे. तर समजलं तुम्हाला कसं करायचं आहे. तर चला पुढे. आता इथे बघा काय झालं, टॉवरचा वरचा भाग जमिनीशी पायापासून 25 मीटर आणि 16 मीटर अंतरावर असलेल्या दोन बिंदूपासून उन्नत पूरक कोन बनवतो. तर त्या टॉवरची उंची शोधा. आता हा एक टॉवर आहे समजा, त्याची आपल्या उंची सांगितलं म्हणजे आपण हे एच घेऊया, हाईट. ठीक आहे. ह्या टॉवरची हाईट. पुढे काय सांगितलं आहे, तर टॉवरचा वरचा भाग जमिनीशी पायापासून 25 मीटर ही झाली जमीन. ठीक आहे. ह्या जमिनीवर हा बिल्डिंग आहे. ठीक आहे, किंवा टॉवर आहे. तर ह्याच्या पायापासून 25 मीटर म्हणजे इथे आपण पकडूया हे 25 मीटर आणि 16 मीटर इथूनच परत 16 मीटर म्हणजे इथे कुठेतरी असणार 16 मीटर. ठीक आहे. हे झाले तुमचे 16 मीटर. तर ह्या दोन बिंदूला तो कुठला कोन बनवतोय, तर उन्नत पूरक कोन बनवतो. ठीक आहे. आता उन्नत कोन म्हणजे कुठला झाला तुमचा, तर हा कोन झाला. हा ह्या बिंदूला 25 मीटरवाल्या आणि ह्या बिंदूला दुसरा एक कोन बनवतो. ठीक आहे. हा वरचा भाग म्हणजे हा झाला तुमचा अँगल ऑफ एलिव्हेशन. ठीक आहे. हे दोन कोन बनतात. आता पहिल्यांदा तर आपण नाव देऊया. हा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे, हा सी आहे आणि हा डी आहे. ठीक आहे. आता त्यांनी इथे काय सांगितलं, पूरक कोन बनवतो. पूरक कोन म्हणजे काय, तर हा जर थिटा कोन असेल तर हा कुठला कोन असला पाहिजे, तर 90 वजा थिटा. आता बघा ह्या त्रिकोणामध्ये बघा, जो थिटाचा कोन बनवलाय त्या त्रिकोणामध्ये बरं का. ठीक आहे. तर त्रिकोण ए बी आणि डी, कुठला, तर त्रिकोण ए बी आणि डी ह्याच्यामध्ये बघा, तर हा थिटा आहे. तर तुम्ही काय करा, टॅन थिटा काढा. टॅन थिटा म्हणजे काय, तर समोरची बाजू छेद लगतची बाजू. तर समोरची बाजू तुम्हाला माहिती आहे आपण एच घेतलाय आणि लगतची बाजू किती आहे, तर 16 मीटरवर आहे ना हे,
म्हणजे 16 मीटर. आता हे एक इक्वेशन भेटलं तुम्हाला. तसंच ह्या त्रिकोणमध्ये बघा, मोठ्या त्रिकोणमध्ये ए बी आणि सी मध्ये, त्रिकोण ए बी आणि सी मध्ये आता तोच घ्या परत, टॅन 90 वजा थिटा घ्या, टॅन 90 वजा थिटा म्हणजे हा घ्या कोण. ठीक आहे, तर टॅन परत काय असते, तर समोरची बाजू छेद लगतची बाजू. समोरची बाजू किती आहे, तर एच आहे आणि लगतची बाजू किती आपण बघितलं मग अशी, हा 25 मीटर अंतर आहे म्हणजे छेद 25. आता इथे काय असते, टॅन 90 वजा थिटा काय असतो, तर कॉट असतो, कॉट थिटा असतो, बरोबर आहे. आणि बरोबर काय, तर एच छेद 25. आता तुम्हाला हे दुसरं इक्वेशन भेटलं. आता हे 1 आणि हे 2 ह्या दोघांचा गुणाकार करा. काय भेटेल तुम्हाला, टॅन थिटा गुणिले कॉट थिटा बरोबर एच छेद 16 गुणिले एच छेद 25, बरोबर आहे. आता टॅन गुणिले कॉट थिटा काय असतो, तर 1 असतो, बरोबर आहे ना. कॉट थिटा काय असतो, तर 1 छेद टॅन थिटाच असतो, म्हणजे टॅन थिटा जाणार म्हणजे काय, तर 1 असतो, बरोबर आहे. आणि बरोबर एच गुणिले एच काय, तर एचचा वर्ग छेद 16 गुणिले 25, हे जसेच्या तसे लिहा. आता 16 गुणिले 25 इथे जाणार म्हणजे एचचा वर्ग बरोबर 16 गुणिले 25 म्हणजेच काय होणार, तर एच आणि हे अंडर रूटमध्ये 16 गुणिले 25. 16 कसला वर्ग असतो, तर 4चा वर्ग असतो आणि 25 कसला असतो, तर 5चा असतो. 5 चोक 20 म्हणजे एच बरोबर काय भेटणार तुम्हाला, तर 20 ही हाईट भेटणार. समजलं कसं करायचं. बघा प्रश्न ह्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित वाचायचं आहे. अँगल ऑफ एलिव्हेशन करतोय आणि पूरक कोण पण बनवतोय. समजलं, तर चला आता इथे बघा काय सांगितलंय, 200 ते 1000 मधील किती संख्या आहेत ज्यांना 7ने पूर्ण भाग जातो. आता अशा प्रश्नामध्ये बघा काय करायचं, तर 200 ते 1000 सांगितलंय म्हणजे पहिली संख्या कुठली येईल 200 नंतर, तर 201 येईल. ठीक आहे, आता ह्याला 7ने पूर्ण भाग जातो का बघा, तर 7 दुने 14 आणि 6 आणि 1 7 8 56 म्हणजे पूर्ण भाग जात नाही, बाकी काहीतरी राहते. तर बाकी काय राहते, तर 5 राहते. ठीक आहे, मग काय करायचं, ह्या 5ला ह्या 7तनं वजा करायचं म्हणजे किती भेटणार आपल्याला, 2 भेटणार. आणि हे 2 ह्या 201 मध्ये अधिक करायचे म्हणजे किती होणार, तर 203 होणार. आता 203ला 7ने भाग जातो बघा, 7 दुने 14 आणि 6 आणि हे 3 7 9 63. याचा अर्थ 203 ही पहिली संख्या आहे जिला 7ने पूर्ण भाग जातो. ठीक आहे, म्हणजे ही तुमची झाली पहिली संख्या. आता ही शेवटची संख्या घ्यायची, काय आहे, तर 1000 आहे. ठीक आहे, ह्याला 7ने भाग देऊन बघा 7ने पूर्ण भाग लागतोय का, तर 7 एके 7, हे 3 हे वरचे 0, 7 चोक 28, हे 2 आणि वरचे 0, 7 दुने 14 म्हणजे पूर्ण भाग लागत नाही. काय उरते, तर 6 ही बाकी उरते. ठीक आहे, आता काय करायचं, तर शेवटचा अंक कुठला आहे ज्याला 7ने भाग जातो 1000 पर्यंतच्या संख्येमधला, तर हे 6 आहेत, हे 1000 मधनं वजा करायचे. 1000 मधनं वजा केलं तुम्हाला काय भेटणार, तर 994 ही संख्या भेटणार. ठीक आहे, आता 994ला 7ने भाग लागतो का, तर लागतो. करून बघा, मी सांगतो तुम्हाला. 7 एके 7, ठीक आहे, हे 2 हे 9, 7 चोक 28, 1 आणि हा 4, 7 दुने 14 म्हणजे 994 ही शेवटची संख्या आहे जिला 7ने भाग जातो. आता हे तुम्हाला काढायचे. ठीक आहे, पहिली संख्या आणि लास्टची संख्या. ठीक आहे, तेव्हा तुम्हाला ट्रिकने समजेल की टोटल किती संख्या आहेत ह्यांच्यामध्ये 200 ते 1000 मध्ये. तर बघा काय सूत्र असते, तर शेवटची संख्या लास्टची संख्या बरोबर ही पहिली संख्या फर्स्ट संख्या अधिक n वजा 1 गुणिले डी. आता n काय आहे, तर तुम्हाला टोटल नंबर ऑफ संख्या म्हणजे किती काढायच्या संख्या, किती संख्या आहेत ते तुम्हाला काढायला सांगितल्यात त्या. ठीक आहे, डी म्हणजे काय, तर ते कितीने वाढत जाते, तर 7ने भाग जाणाऱ्या संख्या कितीने वाढत जाणार, तर 7नेच वाढत जाणार. पहिलीकडे 203 असेल तर पुढची कुठली असणार आहे, 7ने वाढल्यानंतर 210, 210ला 7ने भाग जातो. ठीक आहे, म्हणजे त्या 7 वाढत जातात म्हणजे इथे काय, तर 7. ठीक आहे, आणि पहिली संख्या कुठली, तर 203 येणार आणि शेवटची संख्या कुठली, ती 994 जी आपण काढल्या ती 994 बरोबर 203 अधिक n वजा 1 गुणिले 7. आता 994 मधून 203 घालवा म्हणजे तुम्हाला भेटेल 791. ठीक आहे, बरोबर n वजा 1 गुणिले 7. आता हे 7 ह्याला भाग द्या, 7 एके 7, 7 एके 7 आणि 7 त्रिक 21 म्हणजे n वजा 1 काय आला, तर 113 आला आणि हा 1 वजा जो आहे ते इथे येऊन अधिक होणार म्हणजे काय भेटणार तुम्हाला n बरोबर तर 114. समजलं कसं काढायचं. बघा सोपंच आहे, फक्त तुम्हाला पहिल्यांदा शेवटची आणि पहिली संख्या काढायला लागणार आहे म्हणजे तुम्हाला त्याच्यामधल्या टोटल किती संख्या आहेत त्या समजून जातील. समजलं, चला
आता इथे बघा काय दिलं, 2 वर्षासाठी एका मुद्दलावर मिळालेले सरळ व्याज 240 रुपये अधिक असते जर व्याजाचा दर 3% अधिक असता तर गुंतवलेली मुद्दल शोधा. आता सरळ व्याजाचं सूत्र काय असते, तर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ, ठीक आहे, छेद 100. आता इथे बदल कशामध्ये होतोय, तर तुमच्या रेट ऑफ इंटरेस्टमध्ये बदल होतोय. म्हणजे काय, तर दरामध्ये बदल होतोय. बघा पहिल्यांदा दर काहीतरी वेगळा होता, नंतर 3% तो वाढला, तेव्हा आपल्या सरळ व्याजात पण बदल होतोय, बरोबर आहे ना. जर दर तुमचा कमी जास्त झाला तर सरळ व्याजामध्ये पण बदल होतोय. तर ह्याचं सूत्र बघा, तर सरळ व्याजातील बदल हा जो तुम्हाला काढायचा असेल, सरळ व्याजातील बदल बरोबर मुद्दल गुणिले दरातील बदल, दरातील बदल, ठीक आहे, गुणिले काळ जो दिलेला आहे तो, छेद काय, तर 100. आता सरळ व्याजातील बदल किती आहे, तर 240 रुपये बदल होतोय. म्हणजे पहिल्यांदा काहीतरी वेगळा होता आणि त्याच्यामध्ये नंतर पुढच्या ह्याच्यामध्ये 240 रुपये अधिक होऊन भेटतोय, बरोबर आहे, हा बदल आहे. बरोबर मुद्दल किती होती, तर मुद्दल आपल्याला माहीत नाही आहे, ठीक आहे, गुणिले दरातील बदल किती सांगितलं, तर 3% अधिक असता, म्हणजे काय, तर 3 आहे, ठीक आहे, गुणिले काळ काय आहे, तर 2 वर्षासाठी, आणि छेद काय, तर 100. म्हणजे काय होणार, 3 1 3, 3 8 24 आणि हा 0, बे के बे, बेचोक 8, म्हणजे इथे काय 40 आणि 100 जेव्हा इथे जाऊन गुणाकार होणार 40ला तेव्हा काय भेटणार मुद्दल बरोबर, तर 4000. समजलं. याचं सूत्र काय आहे, तर सरळ व्याजातील बदल म्हणजे काय, तर SI1 वजा SI2 म्हणजे दुसरं काहीतरी असेल तेव्हा, ठीक आहे. तर बघा अशा एक्झाम्पलमध्ये आता दरच नाही बदल होत, कधी कधी काय होते, तर टाइम बदल होते. आता 2 वर्षासाठी सांगितलंय तर वेळेमध्ये बदल असा पण सांगतात, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तर जो वेळेमधील बदल आहे तो तुम्ही इकडे हे करायचा आणि दर त्यावेळेला तो आरच राहणार, म्हणजे सेमच राहणार, आणि फक्त जो वेळेमधील बदल आहे तो चेंज करायचा, ठीक आहे. किंवा कधी कधी मुद्दलमध्ये बदल असं पण विचारलं जाते, म्हणजे मग काय, तर मुद्दलमधला जो बदल असेल तो काढायचा. समजलं. आता इथे 3% सांगितलंय, बरोबर आहे. तर कधी कधी कसं सांगितलं जाते, पहिल्या वर्षी तो 5% होता आणि दुसऱ्या वर्षी तो 2% झाला. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तर 5 वजा 2 करायचं, बदल काढायचा ना त्याच्यामधला, म्हणजे काय होणार, तर 3%. समजलं. म्हणजे हा तुम्हाला डायरेक्ट दिलेला नसणार, पहिल्या वर्षी 5% होता, दुसऱ्या वर्षी 2% होता, असं दिलेलं असणार. समजलं. चला आता इथे बघा काय सांगितलं, 2 गाड्या एकाच वेळी 2 स्थानकावरून सुरू होतात आणि अनुक्रमे 20 किलोमीटर प्रति तास आणि 25 किलोमीटर प्रति तास वेगाने एकमेकाकडे जातात. तर बघा हे 2 स्टेशन आहेत, हे ए आहे आणि हे बी आहे. एक गाडी इथून सुटते, तिचा स्पीड किती आहे, तर 20 किलोमीटर प्रति तास आहे, ठीक आहे. आणि ही इथनं ट्रेन सुटते, तिचा किती आहे, तर 25 किलोमीटर प्रति तास आहे. आता पुढे त्यांनी काय सांगितलं, जेव्हा त्या भेटतात तेव्हा असे दिसून होते की एक ट्रेनने दुसऱ्यापेक्षा 80 किलोमीटर जास्त प्रवास केला आहे. म्हणजे त्या इथे कुठेतरी भेटत असतील, ठीक आहे. ही इथे येऊन इथे ट्रेन भेटते, ही इथे येऊन इथे ट्रेन भेटते. तर हिने जर एक्स एवढा प्रवास केला असेल तर हिने किती केलाय, 80 जास्ती केलाय, म्हणजे काय, तर एक्स अधिक 80 किलोमीटर, ठीक आहे. आणि त्यांनी आपल्याला सांगितलं आहे हे जे अंतर आहे ए आणि बी मधलं ते आपल्याला त्यांनी काढायला सांगितलंय. तर बघा मी तुम्हाला हे गणित 2 पद्धतीने सांगतो, एक साधारण पद्धत बघूया आणि एक आपण शॉर्टकटने बघूया, ठीक आहे. आता साधारण पद्धतीने बघा, तर पहिल्यांदा ह्या ट्रेनना, दोन्ही ट्रेनना इथपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ किती लागतो, वेळ तो आपण टी मानूया. काय मानूया, तर वेळ टी मानूया, ठीक आहे. तर आता ह्या पहिल्या ट्रेनच्या बाबतीत एक्स बरोबर काय असते, तर अंतर आहे, हे इतकं अंतर कापलं ह्या पहिल्या ट्रेनने. तर अंतर बरोबर काय असते, तर वेळ गुणिले वेग. तर वेळ किती लागतोय, तर टी वेळ एवढा लागतोय, ठीक आहे. आणि वेग किती आहे पहिल्या ट्रेनचा, तर 20 आहे. आता दुसऱ्या ट्रेनच्या बाबतीत, ठीक आहे, दुसऱ्या ट्रेनने किती अंतर कापलं आहे, तर एक्स अधिक 80 एवढं अंतर कापलं आहे, एक्स अधिक 80, ठीक आहे. आता तिला वेळ किती लागतो इथे पोहोचायला, तर तिला पण तेवढाच वेळ लागतो, टी एवढाच वेळ लागतोय, ठीक आहे. आणि तिचा स्पीड किती आहे, 25 आहे, ठीक आहे. आता काय करूया आपण, इथे हा टी बरोबर काढूया. टी बरोबर काय होणार, तर एक्स छेद 20 होणार. हे तुमचं पहिलं इक्वेशन झालं. इथे काय होणार, टी बरोबर, तर टी बरोबर एक्स अधिक 80 छेद 25, हे तुमचं दुसरं इक्वेशन झालं. आता हे दोन्ही इक्वेशन कम्पेअर करायचे तुम्हाला, म्हणजे काय, ह्या दोघांचं तुलना करायची. तर एक्स छेद 20 बरोबर काय येणार, तुलना केल्यावर एक्स अधिक 80 छेद 25, कारण दोघांच्या बरोबर टी आहे. 5 चोक 20, 5 5 25. आता तिरकस गुणाकार करा, 5x बरोबर काय होणार, 4x अधिक 8 चोक 32, म्हणजे इथे 320 होणार, ठीक आहे. आता हे 4x ह्याच्यातनं वजा होणार, म्हणजे काय होणार, तर x होणार आणि बरोबर काय, तर 320.
आता तुम्हाला काय भेटलं तर x हा भेटला, ठीक आहे. पण आपल्याला काय काढायचं आहे तर टोटल डिस्टन्स काढायचं आहे. तर हे झालं 320, हे किती असणार तर 320 अधिक 80 म्हणजे किती तर 400 एवढं अंतर असणार. आणि हे दोन्ही मिळून टोटल अंतर होणार म्हणजे काय तर 400 अधिक 320 म्हणजे काय तर 720 हे टोटल अंतर असणार. समजलं कसं करायचं. आता ही झाली साधारण पद्धत, ठीक आहे. बघा वेळ लागतोय थोडासा. आता आपण ट्रिक बघूया किंवा शॉर्टकटने बघूया, ठीक आहे. तर बघा असं अंतर जर तुम्हाला शोधायचं असेल, असं तुम्हाला 2 गाड्यांचं स्पीड दिलं असेल किंवा वेग दिला असेल आणि सांगितलं असेल की एक ट्रेन दुसऱ्यापेक्षा 80 किलोमीटर म्हणजे किलोमीटर जास्ती कापते अंतर, ठीक आहे. तर हे अंतर कसं काढायचं दोन स्टेशनमधलं अंतर. तर बघा त्यांच्या स्पीडची बेरीज करायची. आता हा समजा 20 आहे आणि इथे कुठला आहे तर 25 आहे. त्यांची पहिले बेरीज घ्यायची 20 अधिक 25 आणि त्यांचा फरक घ्यायचा काय तर 25 वजा 20 गुणिले काय करायचं तर एक कुठल्या ट्रेनने जे अंतर जास्ती कापलंय ते करायचं म्हणजे काय तर 80. 20 अधिक 25 किती तर 45 छेद काय येणार तर 5 गुणिले 80. 5 9 45, 8 9 72 आणि हे 0 म्हणजे काय येणार तुमचं उत्तर तर 720 किलोमीटर भेटलं तुम्हाला. डायरेक्ट उत्तर 2 स्टेपमध्ये भेटलं. तर समजलं कसं करायचं. चला आता आपल्याला काय सांगितलं यांनी तास मिनिटं आणि सेकंदामध्ये हे 5.26 तास कसं लिहायचं. तर बघा 5.26 तास म्हणजे 5 तास हे पूर्ण झालेले आहेत, बरोबर आहे. म्हणजे 5 तास हे सगळ्या ठिकाणी आहेत म्हणजे 5 तास हे पूर्ण झालेले आहेत. आता पुढचे 0.26 तासामध्ये दिले आहे, हवर्समध्ये दिले आहे, ठीक आहे. ते मिनिटामध्ये करायचं असलं कसं करणार. किती मिनिटाचा एक तास असतो तर 60 मिनिटाचा असतो म्हणजे काय तर 60 हे मिनिटामध्ये झालं, ठीक आहे. म्हणजे काय होणार गुणाकारांचा 26 56 तास म्हणजे 156 आणि पॉईंट किती घरानंतर लागणार तर 2 घरानंतर. हा एक 0 एक्स्ट्रा येणार हा आणि हा 2 घरानंतर पॉईंट, ठीक आहे. म्हणजे काय तर 15.6 हे मिनिट झाले, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये मिनिट कुठले झाले तर हे 15.15 काढायचे, ठीक आहे. हे 15 बाजूला काढायचे म्हणजे हे 15 झाले तुमचे मिनिट. आता उरलं काय तर 0.60. आता हे 0.60 काय आहे तर मिनिटामध्ये आहेत. आता ते तुम्हाला सेकंदामध्ये करायचं. सेकंदामध्ये कसे करणार तर 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट असते म्हणजे परत त्याला 60ने गुणायचं आहे. 6 6 36, ठीक आहे म्हणजे 360 आणि पॉईंट किती घरानंतर लागणार तर 2 घरानंतर लागणार. सॉरी इथे 60 गुणिले 60 म्हणजे किती होणार तर 3600 म्हणजे 2 घरानंतर पॉईंट लागणार. याचा अर्थ सेकंद किती झाले तर 36 सेकंद झाले. बघा आहे कुठे तर बघा हे 15 मिनिटं आणि 36 सेकंद म्हणजे उत्तर काय येणार तुमचं 3 उत्तर येणार. समजलं. चला आता इथे काय सांगितलं धनसंख्या n ला 5 ने भागल्यावर बाकी 3 उरते तर n संख्येचा एकक स्थानचा अंक काय असेल. आता बघा n ही एक संख्या आहे, ठीक आहे. हिला तुम्ही 5 ने जेव्हा भाग देणार तेव्हा बाकी काय उरली पाहिजे तर 3 उरली पाहिजे. आता 5 ची कसोटी आठवा किंवा 5 ची डिव्हिजिबिलिटी आठवा. 5 ने कशाला कशाला भाग जातो तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल किंवा 5 असेल त्याच संख्येला 5 ने भाग जातो, बरोबर आहे. पण आता 5 ने जर भाग जातो याचा अर्थ त्याची बाकी काय उरत असणार तर 0 0 उरत असणार. पण आपल्या बाकी काय ठेवायची आहे तर 3 ठेवायचे. याचा अर्थ काय करायचं तर ही बाकी जी आहे ती ह्या एकक स्थानच्या अंकात अधिक करायची म्हणजे काय करणार अधिक इकडे करणार म्हणजे काय होणार 3 आणि ह्याच्यामध्ये 3 केल्यावर काय तर 8 येणार म्हणजे एकक स्थानी काय असणार अंक 3 किंवा 8. समजलं. बघा 3 ला देऊन बघा भाग आणि 8 ला पण देऊन बघा 5 ने सॉरी म्हणजे बाकी तुमच्या काय उरणार तर 3 उरणार दोन्ही केसमध्ये. समजलं. चला आता इथे बघा काय सांगितलं मध्यक शोधा म्हणजे ह्या संख्यांचा मध्यक शोधायचा आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे 30 ला आपण 120 ने बदलायचं आहे आणि परत नवीन मध्यक शोधायचा आहे आणि त्यांचा दोघांचा मध्य काढायचा आहे. आता मध्यक कसा काढतात तर पहिल्यांदा त्या संख्या चढत्या क्रमाने लावून घ्या. पहिली काय संख्या येणार तर 20 येणार, नंतर काय येणार 30 येणार, नंतर काय येणार 40 येणार, नंतर काय येणार 50 येणार, नंतर काय येणार 70 येणार. सॉरी 50 डबल आहे म्हणजे परत 50 येणार, नंतर काय येणार तर 70 येणार, नंतर काय येणार तर 80 येणार आणि नंतर काय येणार तर 90 येणार. आता ह्या चढत्या क्रमाने आपण लावल्या. आता ह्यांचा मध्यक जर शोधायचा असेल जर संख्या टोटल संख्या हा विषम असतील तर त्यांच्या जो मधला जो संख्या अंक असेल तो त्याचा मध्यक असेल, ठीक आहे. आणि जर टोटल संख्या सम असतील तर बघा ह्या केसमध्ये सम आहेत 1 2 3 4 5 6 7 8 8 आहेत, बरोबर आहे म्हणजे सम आहेत. तर अशा केसमध्ये काय करायचं
तर मधल्या ज्या दोन संख्या आहेत, आता मधल्या दोन संख्या कुठल्या येणार, 1 2 3 4, चौथी आणि पाचवी संख्या, ह्यांचा काय करायचं तुम्हाला, तर सरासरी घ्यायचे किंवा एव्हरेज घ्यायचं. ठीक आहे, ह्याचा एव्हरेज काय येणार, 50 अधिक 50 छेद 2, ह्यांचा एव्हरेज काय येणार, तर 100 छेद 2 म्हणजे 50. ठीक आहे, आता पुढे त्यांनी काय सांगितलं, 30ला 120 ने बदलायचं आहे, म्हणजे इथनं 30 निघून जाणार तुमचा, आणि काय सांगितलं तर 120 टाकायचं. 120 कुठे लागणार, तर इथे लागणार ना, आपण चढत्या क्रमाने लावतोय. आता ह्या वेळेला मधल्या संख्या कुठल्या येणार, तर चौथी संख्या कुठली आहे, ही, आणि पाचवी संख्या कुठली आहे, तर ही. बरोबर आहे. आता ह्यांचा एव्हरेज घ्या, 50 अधिक 70 छेद 2 म्हणजे काय, तर 120 छेद 2 म्हणजे काय, तर 60 हा त्यांचा एव्हरेज झाला. आता दोघांचे मध्यक भेटले तुम्हाला, आता त्यांचा मध्य काढायचा. त्यांचा मध्य कसा काढणार, तर त्यांचा पण एव्हरेज घ्या, 50 अधिक 60 छेद 2 म्हणजे काय, तर 110 छेद 2 बरोबर काय, तर 55. समजलं कसं करायचं आहे उत्तर. चला आता इथे बघा काय सांगितलंय, हा एक चौरस आहे. ठीक आहे, त्याचं क्षेत्रफळ त्याने आपल्याला दिलं आहे, किती आहे, तर 36 सेंटीमीटर वर्ग. ठीक आहे, त्याच्या बाजूच्या मध्यबिंदूंना जोडून तयार केलेल्या चौकोनाचे क्षेत्रफळ त्याने आपल्याकडे सांगितलं आहे. म्हणजे काय, तर ही बाजू ह्यांचे मध्यक. ठीक आहे, ह्यांना जोडून जो मध्ये चौकोन तयार होतोय त्याचं आपल्याला काय सांगितलं, त्यांनी क्षेत्रफळ काढायला सांगितलंय. आता चौरसाचं क्षेत्रफळ काय असते, जर ही बाजू ए असेल, ही बाजू ए असेल, ही बाजू ए असेल. ठीक आहे, तर बाजूचा वर्ग म्हणजे एचा वर्ग हे त्याचं क्षेत्रफळ असते. बरोबर आहे, त्याने काय दिलं आपलं क्षेत्रफळ, तर 36 दिलंय. म्हणजे ए बरोबर काय असणार, तर एक बाजू 6 असणार. ठीक आहे, म्हणजे ही 6, ही 6, ही 6, ही 6. आता त्यांच्या मध्यक कुठे आहे, इथे आहे. बरोबर आहे, म्हणजे ही बाजू काय, ही काय असणार, 3 असणार. ठीक आहे, ही पण काय असणार, 3 असणार. 6 दिले ना आपल्याला टोटल, ही पण 3 असणार. म्हणजे तुम्हाला ही बाजू भेटून जाईल ह्या मधल्या चौकोनाची. बरोबर आहे, पायथागोरसने. आता ही बाजू काढण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, तर ह्या 3चा वर्ग अधिक 3चा वर्ग आणि हा जो कर्ण आहे, जी बाजू काढायची आहे तिचा वर्ग म्हणजे काय, तर 3चा वर्ग 9, 9 अधिक 9 आणि हा कर्णाचा वर्ग, 9 अधिक 9 किती, तर 18. म्हणजे काय भेटणार तुम्हाला, कर्ण किंवा ही बाजू मधल्या ह्याची बाजू काय भेटणार, तर √18 किंवा वर्गमुळात 18 ही मधल्या तुमच्या चौकोनाची एक बाजू भेटली तुम्हाला. ठीक आहे, आता एक बाजू भेटली, आता त्याचं क्षेत्रफळ काय असणार, मधला तो पण चौरसच असणार, कारण मधल्या बाजूला हे करून झाला. ठीक आहे, आता मधल्या चौरसाची बाजू काय आहे, तर वर्गमुळात 18 भेटलाय तुम्हाला. ठीक आहे, तर मधल्या चौरसाचं क्षेत्रफळ काय असणार, तर बाजूचा वर्ग म्हणजे ह्या वर्गमुळात 18चा वर्ग म्हणजेच काय, तर 18 सेंटीमीटर वर्ग. हे तुम्हाला मधल्या ह्याचं क्षेत्रफळ भेटलं. समजलं कसं करायचं. आता हे तुम्हाला मी मुद्दामून दाखवलं कसं काढायचं ते. ठीक आहे, पण एक नेहमी लक्षात ठेवा, आता कुठलाही चौकोन असेल त्याच्या मध्यकाना जोडून जो चौकोन तयार होतो, म्हणजे मध्ये त्याचा जो चौकोन तयार होतो त्याचं जे क्षेत्रफळ असते, क्षेत्रफळ ते बाहेरच्या चौकोनाच्या क्षेत्रफळाच्या अर्ध असते, नेहमी अर्ध असते. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता बाहेरच्याचं क्षेत्रफळ किती दिलेलं त्याने आपल्याला, 36 दिलेलं. ठीक आहे, त्याच्या अर्ध किती, तर 18. म्हणजे काय, तुम्हाला डायरेक्ट उत्तर भेटून जाईल 18. ठीक आहे, करायची गरज आहे असं सगळं कॅल्क्युलेशन तर नाही. आता इथे बघा काय सांगितलं, एका चौरसाकृती खोलीला प्रत्येकी 50 सेंटीमीटर बाजू असलेल्या 784 चौरसाकृती टाईल्स लागतात. तर खोलींच्या बाजूची लांबी शोधा. आता ही चौरसाकृती एक खोली आहे. ठीक आहे, आता त्याची ही ए बाजू आहे, ही पण एच बाजू असणार, ही पण ए असणार, ही पण ए असणार. आता त्याने आपल्याला सांगितलं ह्या चौरसामध्ये टोटल टाईल्स किती लागतात, त्या पण चौरसाकृती, तर 784 एवढ्या टाईल्स लागतात. बरोबर आहे, म्हणजे काय असते, टाईल्स कशा आपण कॅल्क्युलेट करतो, तर एक रो गुणिले ही रो. ठीक आहे, म्हणजे इथे किती लागतील, आडव्या किती लागतील आणि उभ्या किती लागतील त्यांचा गुणाकार करतो. ठीक आहे, म्हणजे 1 गुणिले ए म्हणजे 784. ठीक आहे, किंवा हे काय दिलं आहे, तर चौरसाचं क्षेत्रफळ दिलं आहे तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यावरून तुम्हाला काय काढायची आहे, तर ही बाजू काढायची आहे. तर एचा वर्ग बरोबर काय, 784 इथे आहे. बरोबर आहे, म्हणजे ए बरोबर काय येणार, तर 784 वर्गमुळात, आणि 784चं वर्गमूळ काय येते, तर 28 येते. म्हणजे एका बाजूला किती टाईल्स लागणार, एका ह्या फक्त लांबीमध्ये किती टाईल्स लागणार, हे एवढ्या टाईल्स किती लागणार, तर 28 एवढ्या टाईल्स लागणार. ठीक आहे, आता आपल्याला टाईल्स माहीत पडल्या किती लागणार, 28 टाईल्स लागणार, पण आपल्याला त्यांनी काय सांगितलं, लांबी शोधा. तर एका टाईल्सची त्यांनी काय सांगितलं लांबी, तर 50 सेंटीमीटर एवढी लांबी सांगितलंय. ठीक आहे, पण आपल्याला उत्तर त्यांनी कशामध्ये दिलं आहे, तर मीटरमध्ये दिलं आहे.
आता 50 सेंटीमीटरचं मीटरमध्ये करा तर 0.5 मीटर असू शकते किंवा काय तर अर्धा मीटर. म्हणजे एका टाईलची बाजू किती आहे तर अर्धा मीटर आहे. आणि अशा आपल्या टोटल एका बाजूला किती टाईल्स लावायचे आहेत तर 28 लावायचे आहेत. म्हणजे त्यांचा गुणाकार करा 28 गुणिले अर्धा मीटर. म्हणजे टोटल तुम्हाला किती मीटर बाजू आहे ते समजून जाईल. बे के बे बेचोक 8 म्हणजे किती तर 14 मीटर एवढी ती बाजू आहे. समजलं. आता इथे काय सांगितलं त्यांनी, अशी सर्वात मोठी संख्या शोधा जिने 2400 आणि 1810 ला भागल्यावर बाकी अनुक्रमे 6 व 4 राहील. ठीक आहे. तर पहिल्यांदा काय करायचं बघा, अशा केसमध्ये 2400 वजा 6 करा. अनुक्रमे सांगितलंय ना, मग वजा 6 करा म्हणजे भेटेल तुम्हाला 2394. ठीक आहे. ही बाकी आपण आधीच वजा करून घ्यायची. म्हणजे जी संख्या आहे त्याचा आपण काय करायचा तर मसावी काढायचा. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला का तर मोठ्यात मोठी संख्या सांगितली आहे म्हणून मसावी घ्यायचा. लहानात लहान सांगेल तेव्हा काय करायचं तर लसावी घ्यायचं. आणि 1810 वजा काय करायला लागेल तर 4 करायला लागेल. वजा 4 म्हणजे काय तर 1806. आता ह्यांचा तुम्हाला मसावी घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला मोठ्यात मोठी संख्या भेटेल. म्हणजे बाकी तुम्ही ऑलरेडी वजा करून टाकले त्याच्यामधनं. आता ह्यांचा मसावी कसा काढायचा, कुठल्या पद्धतीने काढायचा, फॅक्टरायझेशन जायचं का तर नाही. जर तुम्ही ह्याचे फॅक्टर पाडत गेले तर भरपूर मोठं गणित होईल. ठीक आहे. तर अशा वेळेला काय करायचं तर भागाकार पद्धतीने जायचं. बघा 1806 ने 2394 ला भागायचं तर काय येणार तर 1800च्या दुप्पट काय तर 3600 म्हणजे फार मोठा होतो. म्हणजे काय तर 1806 एके 1806 म्हणजे काय तर 1806 करावाचा बाकी तर इथे येणार 588. आता ह्या 588 ने ह्या 1806 ला भागायचं आहे. ठीक आहे. म्हणजे 1806 इथे येणार. आता अंदाजे बघा हे किती आहेत तर जवळपास 600 आहेत. ठीक आहे. 6 त्रिक 18 म्हणजे 3 पट भाग लागतो ना 588 गुणिले 3. तर बघा 3ने ह्याला गुणा 8 त्रिक 24 हे 2 8 त्रिक 24 आणि 25 26 आणि हे 2 5 त्रिक 15 आणि 2 17 म्हणजे काय येणार तर 1764. समजलं. हे 6तून 4 गेले 2 10तून 6 गेले 4 आणि पुढे काय 17तून 17 गेले 0. आता हे 42 भेटले. आता पुढची संख्या काय येईल तर हे 588 इथे घ्यायचे. ठीक आहे. आता 42च्या अंदाज किती पटीत 588 येणार किंवा बघा डायरेक्ट भाग द्या. 42 एके 42. ठीक आहे. राहिले किती तर 16 आणि वरचे आले 8. आता अंदाजे बघा आता 168 किती पटीत असणार 42च्या तर 4 चोक 16 असते ना म्हणजे किती तर 4 पटीत असणार. 42 चोक 168. 42 ने 4 ला गुणा म्हणजे किती भेटणार तुम्हाला तर 168 हा पूर्ण भाग लागणार. म्हणजे काय तुमचा इथे भागाकार संपून जातो का तर बाकी 0 येणार. ठीक आहे. याचा अर्थ शेवटचा असा अंक कुठला आहे ज्याने पूर्ण भाग लागला तर 42 हा अंक आहे तुमचा. ठीक आहे. म्हणजे तुमची मसावी काय असणार तर 42 असणार. म्हणजे मोठ्यात मोठा संख्या अशी कुठली आहे तर 42 आहे. समजलं. तर चला पुढे. तर इथे बघा काय सांगितलं, एक ट्रेन पूर्ण प्रवाशाच्या संख्येने सुरू होते. पहिल्या थांब्यावरती 1/3 प्रवासी सोडते आणि आणखी 96 प्रवासी घेते. बघा पहिल्यांदा ट्रेन काय होते तर एक्स एवढे प्रवासी घेऊन निघते. फर्स्ट स्टॉपला ती काय करते तर 1/3 प्रवासी सोडते. म्हणजे ह्या एक्स मधनं ह्याच्या 1/3 म्हणजे 1/3 x/3 एवढे प्रवासी वजा होतात. म्हणजे ट्रेनमध्ये उरतात किती प्रवासी तर 3x वजा x म्हणजे काय तर 2x/3 एवढे प्रवासी उरतात. ठीक आहे. पुढे काय सांगितलं आणखी 96 प्रवासी घेते. म्हणजे ह्याच्यामध्ये अधिक 96 ती पहिल्या स्टॉपला घेते. ठीक आहे. म्हणजे आता ट्रेनमध्ये किती प्रवासी आहेत ते एवढे आहेत. ठीक आहे. पुढे पुढे काय सांगितलं दुसऱ्या थांब्यावरती ट्रेनमधील अर्ध्या प्रवाशांना सोडते. म्हणजे ह्याच्या अर्धे प्रवासी निघून जातात. म्हणजे उरतात किती ट्रेनमध्ये तर अर्धे प्रवासी. ह्याच्या 2x/3 अधिक 96 एवढ्या प्रवाशांच्या अर्धेच प्रवासी एवढे ट्रेनमध्ये उरलेत. ठीक आहे. हे कुठल्या स्टॉपवर तर दुसऱ्या स्टॉपवर. ठीक आहे. सेकंड स्टॉपवर. पुढे काय सांगितलं आहे ती ट्रेनमधील अर्ध्या प्रवाशांना सोडते हे आपण केलं. ठीक आहे. आणखी 12 प्रवासी घेते. म्हणजे ह्याच्यामध्ये अजून 12 प्रवासी घेते. आता एवढे प्रवासी हे ट्रेनमध्ये प्रवास करत आहेत. ठीक आहे. पुढचं काय सांगितलं त्यांनी जर तिसऱ्या स्टेशनवर 288 प्रवासी प्रवास करत असतील तर ट्रेन किती प्रवासासह सुरू झाली. म्हणजे हे लोक कितीच्या बरोबर आहेत तर 248 एवढे बरोबर आहेत. ठीक आहे. तर त्यांनी आपल्याला काय काढायला सांगितलं आहे तर एक्स किती आहे ते काढायला सांगितलंय. आता इथे 1/2 ने पहिले ह्या कंसाला भाग द्या. ठीक आहे. सॉरी गुणा. हे जाणार म्हणजे पहिलं काय होणार तर x/3. आता ह्या 2ने ह्याला पण भाग द्यावा लागेल. अधिक
बेचोक 8 आणि बे8 16 अधिक काय राहिलंय उरलंय हे 12 बरोबर 248. 48 अधिक 12 किती तर 60. हे 60 काय होणार इथे जाऊन 248 मधनं वजा होणार. ठीक आहे. आणि इथे काय होणार तर x/3. तर ह्याच्यातनं 60 गेल्यावर काय उरणार तर हा 8 आणि इथे 18. ठीक आहे. आणि हे 3 जाऊन ह्याला गुणाकार होणार म्हणजे 188ला हे गुणणार. ठीक आहे. म्हणजे x बरोबर काय होणार तर 564 म्हणजे 564 प्रवासी घेऊन निघालेली ती ट्रेन. समजलं. चला पुढे. आता इथे सांगितलं चौथ्या क्रमांकाशी संबंधित पर्याय निवडा ज्याप्रमाणे पहिली संख्या दुसऱ्या क्रमांकाशी संबंधित आहे. आता इथे बघा ह्या दोघांचं रिलेशन बघू काय होते आणि नंतर आपण ह्यांचं करूया. ठीक आहे. तर 3चा वर्ग काय असतो 3चा घन काय असतो तर 27 असतो आणि त्याच्यातनं काय करायचं तर वजा 1 करायचं. ठीक आहे. आता इथे बघूया इथे असं होत असेल आणि उत्तरामध्ये असेल उत्तर तर तेच उत्तर. ठीक आहे. 4चा घन काय होतो तर 64 असतो आणि त्याच्यातनं वजा 1 करा बरोबर काय तर 63 म्हणजे उत्तर तर आहे इथे. समजलं. चला आता इथे सांगितलं लिमाचे वडील लिमापेक्षा चौपट वयाचे आहेत म्हणजे लिमाचं जर वय x असेल तर तिच्या फादरचं वय किती असणार आहे तर 4x असणार आहे. पुढे काय सांगितलं 4 वर्षापूर्वी त्यांचे वडील त्यांच्या वयाच्या 6 पट होते म्हणजे x वजा 4 करा 4 वर्षापूर्वी जायचं आहे. त्यांचे वडील काय होते 4x वजा 4 हे पण 4 वर्ष मागे जाणार. त्यांच्या वडिलांचं वय काय सांगितलं आहे तर हे 6 पट होते म्हणजे गुणिले 6 होणार याला. ठीक आहे. झालं सोपं. आता करा 6x वजा 6 चोक 24 बरोबर 4x वजा 4 हे 4x इथे जाऊन वजा होणार 6तनं. ठीक आहे. म्हणजे काय तर 2x आणि 24 जाऊन इथे जाऊन अधिक होणार पण त्याच्यातनं 4 वजा होणार म्हणजे काय तर 20 म्हणजे x बरोबर काय तर 10 आणि त्याच्या वडिलांचं वय आपण काय घेतलंय तर 4x घेतलाय म्हणजे काय तर 4x बरोबर 4 गुणिले x बरोबर काय आहे तर 10 म्हणजे काय तर 40 एवढं वय आहे. समजलं. पण बघा एक सूत्र सांगतो तुम्हाला जर लिमाचं तुम्हाला आताचं वय काढायचं आजचं वय काढायचं असेल तर आणि T1 वर्षापूर्वी दिलं असेल T1 वर्षापूर्वी किंवा T1 वर्षानंतर. ठीक आहे. तर T1 कौसामध्ये त्यावेळेची पट जी दिली असेल x पट दिली असेल की त्यावेळेला म्हणजे T1 वर्षापूर्वी आता इथे काय T1 असणार आहे तर 4 वर्षापूर्वी काय सांगितलं आहे तर 6 पट होते. ठीक आहे. म्हणजे x बरोबर काय येणार तर 6 येणार तुमच्या इथे वजा काय करायचं तर 1 करायचं आणि छेद काय म्हणजे आजची जी पट आहे आणि त्या 6 वर्षापूर्वीची जी पट आहे त्या दोघांचं फरक घ्यायचा 6 पट वजा चौपट तर 2 उत्तर येणार. ठीक आहे. आणि हे T1 मी काय सांगितलं आहे तर 4 वर्षापूर्वी सांगितलं ना T1 वर्षापूर्वी किंवा T1 वर्षानंतर पण देऊ शकतात काही गणितामध्ये तर तो 4 घ्या 6 वजा 1 किती तर 5 आणि छेद 2 5 चोक 20 आणि 20/2 तर 10. हे कोणाचं वय भेटलंय मी काढलंय आधीच सांगितलंय लिमाचं आजचं वय भेटलंय पण आपण काय इथे घेतलेलं लिमाचं आजचं वय जर x असेल तर तिच्या आजच्या वयाच्या 4 पट किंवा इथे दिलेलंच आहे लिमाच्या वडील लिमाच्यापेक्षा चौपट वयाचे आहेत म्हणजे 10च्या 4 पट किती तर 40 हे त्यांच्या वडिलांचं वय. समजलं. बघा हा शॉर्टकट आहे जर तुम्हाला T1 वर्षापूर्वी वर्षानंतर जे पण आहे ते काढायचं असेल तर. ठीक आहे. चला आता बघा इथे काय सांगितलं लहानात लहान संख्या शोधा. बघा मगाशी होतं मोठ्यात मोठा आता लहानात लहान संख्या म्हणजे काय घ्यावं लागेल तर LCM किंवा काय घ्यावं लागेल लसावी घ्यावी लागेल. ठीक आहे. ज्या संख्येला 8 12 16ने भागले असता अनुक्रमे सर्व ठिकाणी बाकी 3 उरते पण 7ने जर भागलं तर बाकी काय उरते तर 0 उरते. आता त्यांनी सांगितलं सर्व ठिकाणी बाकी 3 उरते ना तर पहिल्यांदा तर ती आपण लहानात लहान संख्या शोधू. काय घ्यायचं त्यांचा लसावी घ्यायचा कसला तर 8 12 आणि 16चा. काय लसावी तर ह्याची काय फोड येणार तर 2चा घन ह्याची काय येणार तर 2चा वर्ग 4 गुणिले 3 4 त्रिक 12 ह्याची काय येणार तर 2चा चौथा घात. बघा ना 2चा वर्ग काय असतो 4 आणि त्याची दुप्पट परत त्याचा वर्ग घेतला तर काय तर 16. आता इथे मूळ संख्या कुठल्या आहेत 2 आणि 3 आहेत. आता 2चा मोठ्यात मोठा घात किती आहे तर 16 आहे आणि 3चा किती आहे तर हा एकच आहे 1 म्हणजे काय तर हा 16 गुणिले 3 16 त्रिक 48 48 ही त्यांची लसावी आली म्हणजे ती लहानात लहान संख्या आता 48 भेटली. पण त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की सर्व ठिकाणी बाकी 3 उरते. ठीक आहे. आता 48ला तर ह्या सगळ्यांनी भाग जातोय तर आपण काय करायचं बाकी 3 पाहिजे म्हणून काय करायचं तर अधिक 3 करायचे म्हणजे काय भेटणार आपल्याला तर 51 भेटणार. ठीक आहे.
आता ह्या 51ला जर ह्या 3 संख्येने भागितलं तर बाकी 3 भेटते, पण पुढे पण त्याने काय सांगितलंय, पण 7ने जर भागले तर बाकी 0 उरायला पाहिजे. आता ह्या 51ला 7ने भागली तर काय बाकी उरणार, तर 7 7 49, तर बाकी उरणार फक्त काय, तर 2 उरणार. पण त्याने आपल्याला सांगितलं 0 बाकी उरली पाहिजे. मग काय करायचं, तर ह्या 48चे दुप्पट घ्यायची. ठीक आहे, म्हणजे हा इथे 48 एक्स आहे. ठीक आहे, एक्स बरोबर 1 घ्यायचा, एक्स बरोबर 2 घ्या. आता 48 जुने 96, 96 अधिक 3 जी बाकी आपण मगाशी करणार होतो. आता पुढची संख्या काय भेटली तुम्हाला, तर 99 भेटली. ठीक आहे, आता 99ला 7ने भाग द्या तर बाकी 0 उरते का, पूर्ण भाग लागतो का 7चा, तर 7 1 7 आणि राहिले 2, म्हणजे किती राहिले, 29 राहिले. 7 चोक 28, पण 29 आहे ना, म्हणजे 1 बाकी उरते, म्हणजे इथे पण पूर्ण भाग लागत नाही 7ने. ठीक आहे, आता इथे काय करा, एक्स बरोबर 3 घ्या. ठीक आहे, म्हणजे इथे 48 गुणिले 3, 48 त्रिक तर 144 अधिक 3 जी बाकी आपल्याला ऑलरेडी ठेवायची आहे. पुढे आपल्याला संख्या किती भेटली, तर 147. आता ह्या 147ला 7ने भाग लावा, पूर्ण भाग लागतो का, तर लागतो बघा. 7 दुने 14 आणि 7 1 7, म्हणजे 21चा पूर्ण भाग लागतो. ठीक आहे, याचा अर्थ 147 ही अशी संख्या आहे जिला ह्या तिन्ही संख्याने भागलं तर बाकी 3 उरते, आणि 7ने जर भागलं तर बाकी काय उरलं पाहिजे, तर 0 उरते. ठीक आहे, म्हणजे 7ने पूर्ण भाग लागतो. समजलं कसं काढलं ते, चला. आता इथे काय सांगितलं, 17 सेंटीमीटर बाजूच्या समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ शोधा ज्याचा कर्ण 16 सेंटीमीटर लांब आहे. आता समभुज चौकोन कसा असतो, तर ज्याच्या चारी बाजू समान पण त्याचे दोन जे अपोजिट साईडचे कोन असतात ते वेगवेगळे. ठीक आहे, सॉरी, हे 2 समान आणि हे 2 समान. ठीक आहे, तर बघा तुम्हाला त्यांनी काय दिलंय, तर हा एक कर्ण दिलाय. हा जो कर्ण आहे मधला, हे 2 कर्ण आहेत. ठीक आहे, तर एक दिल्या ह्याच्यामधला तुम्हाला किती, तर 16 सेंटीमीटर दिलाय, आणि त्याच्या बाजू किती दिल्या आहेत, तर 17 17 बाजू दिल्या. ठीक आहे, ही 17 ही 17 ही 17 17. आता समभुज चौकोनाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय असते, तर हाफ किंवा अर्धा गुणिले कर्ण 1 गुणिले कर्ण 2. ठीक आहे, आता कर्ण 1 तर आपल्याला माहिती आहे किती आहे, तर 16 आहे. पण कर्ण 2 तुम्हाला माहिती आहे का, तर नाही माहीत मिळत. तर पहिल्यांदा आपण कर्ण दुसरा जो कर्ण आहे तो काढूया. ठीक आहे, हा कर्ण कसा माहीत पडणार, तर नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा समभुज चौकोनामध्ये हे 2 जे कर्ण असतात ते एकमेकाला कशामध्ये हे करतात, तर 90 डिग्रीमध्ये छेदतात. ठीक आहे, आता हे जर 90 डिग्रीमध्ये छेदत असतील आणि समान अंतरावर छेदतात, तर ह्याची एक बाजू काय असणार आहे, ही 8 असणार आहे, ही 8 असणार आहे. हा कर्ण घेतला ना आपण, हा 8 असणार आहे, हे 8 असणार आहे, हे 17 आहे. तर ही बाजू भेटू शकते तुम्हाला. ही बाजू भेटल्यावर काय करायचं, तर त्याची ही बाजू त्याच्या दुप्पट असणार, म्हणजे तुम्हाला दुसरा कर्ण पण भेटून जाईल. ठीक आहे, आता ह्या त्रिकोणामध्ये बघा, ह्या त्रिकोणामध्ये एक बाजू किती आहे, 17 आहे, म्हणजे जो 90 डिग्रीच्या समोरचा आहे जो कर्ण आहे तो 17 आहे. कर्णाचा वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग, एक बाजू किती आहे, तर 8 आहे, 8चा वर्ग अधिक दुसरी बाजू जी आपल्याला काढायची आहे ती. ठीक आहे, तिचा वर्ग. आता 17चा वर्ग वजा 8चा वर्ग, 17चा वर्ग असतो 289 वजा 8चा वर्ग काय, तर 64 बरोबर ती बाजू. ठीक आहे, तिचा वर्ग बरोबर काय येणार, तर 225 बरोबर. आता हे बाजूचा वर्ग आहे, म्हणजे हे 225 वर्गमूळ जाणार, म्हणजे तुम्हाला ती बाजू भेटून जाईल. ठीक आहे, म्हणजे काय असते, 225 वर्गमूळ कसलं असते, तर 15चं असते, म्हणजे ती बाजू भेटली तुम्हाला 15. ठीक आहे, ही एक 15 भेटली, म्हणजे ही पण 15च असणार. बरोबर आहे, म्हणजे 15च्या दुप्पट, 15 दुने 30. म्हणजे तुम्हाला आता हे सूत्रामध्ये टाकता येईल, ह्या कर्ण किती आहे, हा 30चा कर्ण झाला, म्हणजे बे के बे बे 15 30, म्हणजे 16 गुणिले 15 हे तुमचं क्षेत्रफळ झालं. 15 गुणिले 16 करा, तर 15 सक 90 आणि हे 9, 15 के 15 आणि 9 24, म्हणजे 240 सेंटीमीटरचा वर्ग हे तुमचं त्या समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ आहे. उत्तर हे बघा आहे. समजलं, चला. आता इथे बघा काय सांगितलं, एका वर्षापूर्वी लक्ष्मणच्या पगाराचे गोपालच्या पगाराशी गुणोत्तर 3:5 होते. आता एका वर्षापूर्वी सांगितलं ना, एका वर्षापूर्वी. आता लक्ष्मण म्हणजे एल घेऊया आपण. ठीक आहे, लक्ष्मण आणि हे एका वर्षापूर्वी म्हणून 1 घेतो, आणि गोपाळ त्याचा 1 घेऊया. ठीक आहे, ह्यांचं गुणोत्तर काय होतं, तर 3:5 होतं. पुढे त्यांनी काय सांगितलं, गेल्या वर्षीच्या त्यांच्या वैयक्तिक पगाराचे आणि सध्याच्या वर्षाच्या पगाराचे गुणोत्तर अनुक्रमे 2:3 आणि 4:5 आहे. म्हणजे ह्या जे एका वर्षापूर्वी
त्यांचा जो वैयक्तिक पगार होता आणि आताचा वैयक्तिक पगार, तर पहिल्यांदा लक्ष्मणचं बघूया. लक्ष्मण, ठीक आहे. तर ह्याचा जो ह्या वर्षाचा जो पगार होता आणि त्याचा जो आताचा पगार आहे त्याला आपण L2 घेऊया, म्हणजे आताचा पगार, ठीक आहे. त्यांचं गुणोत्तर काय केलं लक्ष्मणचं, तर 2:3 दिलंय. आणि गोपाळचं काय दिलंय, गोपाळचं तर हा G घेऊया गोपाळसाठी, ठीक आहे. G1 आणि G2, ठीक आहे. म्हणजे हे G2 आताच आहे. G1 किती दिलं त्याने, तर 4 दिले आणि आताचं काय दिलंय तर 5 हे दिलंय, ठीक आहे. आणि पुढे काय सांगितलं, सध्याची त्यांची एकूण पगार 4,300 असल्यास आता सध्यासाठी आपण काय घेतलंय, L2 घेतलाय ना, 2 घेतलाय. सध्या लक्ष्मणचा 2 घेतलाय, L2 अधिक G2 गोपालचा 2 बरोबर काय, तर 4,300 एवढा त्यांचा पगार. आता हे आपल्याला एवढं दिलेलं आहे. त्याने आपल्याला सांगितलं लक्ष्मणचा सध्याचा पगार शोधा. सध्याच्या पगारासाठी आपण काय घेतलाय, तर लक्ष्मणचा L2 घेतलाय. L2 तुम्हाला काढायचा आहे. तर बघा L1 छेद G1चं काय गुणोत्तर दिलंय, L1 छेद G1चं तर 3:5 आहे, ठीक आहे. L1 छेद L2चं काय आहे, तर 2:3 आहे. आणि G1 छेद G2चं काय आहे, तर 4:5 आहे, ठीक आहे. म्हणजे 4/5 आहे. आता तुम्हाला L2च्या स्वरूपात G2 काढायचं आहे, बरोबर आहे. म्हणजे ह्यांचा गुणाकार करा तिघांचा पण, ठीक आहे. L1 छेद G1 गुणिले G1 छेद G2, ठीक आहे. म्हणजे हे 2 कट होणार, ठीक आहे. अजून काय करायचं, हे L1 छेद L2 पण आपण इथे उलटं घेऊया, L2 छेद L1 घेऊया. L2 छेद L1 म्हणजे L1 जाणार आणि आपल्याला जे पाहिजे आहे L2 आणि G2 ते भेटणार, ठीक आहे. बरोबर काय, तर L1 छेद G1 काय होतं, तर 3/5 आहे, ठीक आहे. G1 छेद G2 काय होतं, तर 4/5 होतं. आणि L2 छेद L1 उलटं घेतलं आपण, L2 छेद L1 म्हणजे 3/2 होणार इथे, बरोबर आहे. 3/2. आता हा L1 गेला, म्हणजे इथे काय राहिलं फक्त, तर L2 छेद G2 एवढंच राहिलं. बरोबर काय, तर बे के बे, 2 4, 3 6 आणि 6 18 आणि खालती काय राहणार, 5 25. म्हणजे आता आपल्याला काय भेटणार, मी काय सांगितलं G2 ची किंमत टाकायची आहे. म्हणजे G2 बरोबर काय भेटणार तुम्हाला, तर 25/18 गुणिले L2. आता ही किंमत टाका G2 ची ह्याच्यामध्ये, म्हणजे काय होणार, इथे दाखवतो तुम्हाला, ठीक आहे. L2 अधिक 25/18 हा L2, ठीक आहे. बरोबर काय, तर 4,300. 18 L2 अधिक 25 L2 किती होणार, तर 43 L2 छेद काय, तर 18 बरोबर काय, तर 4300. 43ने भाग जातो बघा, 43 एके 43, 43 एके 43 आणि हा 0 0. 18 ह्याला जाऊन 100ला गुणणार, म्हणजे काय होणार L2 बरोबर तर 1800. समजलं कसं काढायचं L2, म्हणजे काय, तर लक्ष्मणचा आत्ताचा पगार, ठीक आहे. आहे उत्तर, तर आहे. बघा फक्त तुम्हाला इथे काय करायचं आहे, तर त्यांचं गुणोत्तर व्यवस्थित जे दिलेलं आहे तसं मांडायचं आहे आणि ते छेद आणि अंशाच्या स्वरूपात लिहायचं असं, ठीक आहे. आणि मग त्यांचा गुणाकार घ्यायचा आहे आणि तुम्हाला जी टाकायची आहे व्हॅल्यू ती काढायची, ठीक आहे. G2 L2 आणि G2च्या स्वरूपात काढायचं पूर्ण गुणोत्तर, ठीक आहे. आणि मग ती G2 ची किंमत टाकल्यावर L2 काढायचा म्हणून आपण G2 ची किंमत टाकली, ठीक आहे. जर तुम्हाला गोपालचं काढायचं असतं, गोपालचं आताचं काढायचं असतं, तर काय टाकलं असतं तुम्ही, इथे L2 ची किंमत टाकली असती, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला काय भेटून जाईल, जे तुमचं उत्तर असेल ते भेटेल. समजलं, चला. आता इथे बघा काय सांगितलं, कारखान्यातील उत्पादन 2 वर्षात 6,600 टनावरनं 7,986 टन झालं, तर वार्षिक चक्रवाढ केल्याचा वाढीचा दर शोधा. आता तिथे चक्रवाढ सांगितलं, चक्रवाढ व्याजाचं सूत्र काय असते, तर रास किंवा अमाऊंट काढण्याचं सूत्र काय असते, तर मुद्दल म्हणजे काय, तर प्रिन्सिपल कंसामध्ये काय, तर 1 अधिक दर छेद 100 आणि कंसाला जितका वेळ दिलाय तो घातामध्ये जाणार, ठीक आहे. आता इथे अमाऊंट किती आहे किंवा रास किती झालाय, तर बघा 2 वर्षामध्ये एवढी रास झालाय 7,986 बरोबर आहे. आणि मुद्दल म्हणजे किती होती पहिल्यांदा, तर 6,600 होती, 6,600 कंसामध्ये काय, तर 1 अधिक दर तुम्हाला काढायचा आहे, म्हणजे काय, तर R छेद 100 आणि टाइम किती आहे, तर 2 वर्ष आहे, म्हणजे इथे T बरोबर 2, ठीक आहे. आता ह्यांच्या दोघांचा भाग द्या, ठीक आहे. कितीचा भाग लागतो, तर 11चा लागतो बघा. 11 7 77, 2 आले, 11 दुने 22 आणि पुढे 6 आले, म्हणजे 11 सक 66. 11 सक इथे किती लागतो, 66 0 0.
आणि इथे काय होणार 100 गुणिले 1 म्हणजे काय ते 100 अधिक r छेद 100 आणि ह्याचा वर्ग. आता कितीचा भाग लागतो बघा इथे, तर 6चा लागतो बघा. 6 एके 6, 6 दुनी 12 आणि 6 एके 6. इथे किती लागतो 100चा लागतो. 6 एके 6 आणि हे 0. ठीक आहे. आता हे 100 इथे येणार 121 छेद 100 बरोबर काय तर 100 अधिक r छेद 100 आणि त्याच्या कंसाचा वर्ग. आता हा वर्ग जो आहे तो ह्या साईडला जेव्हा येणार तेव्हा हे काय जाणार, ही संख्या तर वर्गमुळात जाणार. बरोबर आहे. 121 कसला वर्ग आहे तर 11चा असतो आणि 100 कसला असतो तर 10चा असतो. बरोबर आहे. म्हणजे इथे काय राहिलं फक्त तर 100 अधिक r छेद 100. 10 एके 10, 10 10 100 आणि हे 10 ह्याला जाऊन गुणाकार होणार म्हणजे काय होणार तर 110 बरोबर काय तर 100 अधिक r आणि हे 100 ह्याच्यातनं वजा म्हणजे केल्यावर काय होणार 110तनं तर 10 होणार म्हणजे r बरोबर काय तर 10%. समजलं कसं करायचं, सोपं आहे. चला आता ह्या गणितामध्ये बघा, ह्या गणितामध्ये पहिल्यांदा कशाने जायचं आपण बोडोमॉसने जाऊ. बोडोमॉस सूत्राने जायचं. पहिल्यांदा काय येणार तर भागाकार येणार. ठीक आहे. नंतर काय येणार तर गुणाकार जे आहेत ते. ठीक आहे. पहिले ह्यांचा आपण भागाकार करून घेऊया दोन संख्यांचा. ठीक आहे. 0.25 म्हणजे 25च्या छेद काय होणार तर 100 एकावर 2 शून्य लागणार. छेद काय आहे किंवा भागाकार काय आहे तर 0.000025. ठीक आहे. म्हणजे काय तर 25 छेद एकावर किती शून्य लागणार तर 4 शून्य लागणार. ठीक आहे. 4 घरानंतर हे आहे म्हणून. आता बघा इथे काय काय जाणार तर 25 जाणार, हा 25 जाणार, हे 2 शून्य जाणार, हे 2 शून्य जाणार. म्हणजे उरलं काय तर 1/100 उरणार. म्हणजे 100 हे वरती गेले. बरोबर आहे. म्हणजे उरलं काय तर 100 आले. ठीक आहे. आता हे एवढं झालं आपलं. आता ह्याला गुणाकार काय आहे तर 0.025 म्हणजेच काय तर 25च्या छेद एकावर 3 शून्य. ठीक आहे. आणि पुढे काय तर 2.5 म्हणजे 25च्या छेद एकावर 1 शून्य. ठीक आहे. आता हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, खालती काय राहिलं 10 10 100. ठीक आहे. वरती काय आहे 25 गुणिले 25, 25चा वर्ग काय असतो 625. म्हणजे 2 घरानंतर इथे छेद आहे म्हणून 100 आहे म्हणून काय तर 2 घरानंतर लागणार 6.25. म्हणजे उत्तर काय तुमचं तर 6.25. समजलं. चला आता इथे काय सांगितलंय, एक लेख 20% नफ्यावर विकला जातो. खरेदी किंमत आणि विक्री किंमत 100 रुपये कमी असल्यास नफा 4% अधिक असेल तर खरेदी किंमत शोधा. आता विक्री किंमत काढायची असेल किंवा विकी काढायचं असेल तुम्हाला तेव्हा काय सूत्र असते तर खरेदी किंमत गुणिले 100 अधिक नफ्याची टक्केवारी. तर नफ्याची टक्केवारी किती दिली आपल्याला त्यांनी 20% दिली. म्हणजे 100 अधिक 20 किती तर 120 छेद 100. आता ही झाली तुमची पहिली केस. ठीक आहे. आता इथे काय सांगितलंय त्यांनी पुढे बघा, खरेदी किंमत आणि विक्री किंमत 100 रुपये कमी असल्यास. ठीक आहे. म्हणजे आता 100 रुपये कमी करा विक्री किंमत. ठीक आहे. वजा 100 हे नवीन आहे तुमचं उदाहरण. ठीक आहे. आणि खरेदी किंमत पण काय तर 100 रुपये कमी. तेव्हा त्यांनी काय सांगितलं नफा हा 4% अधिक असेल. म्हणजे किती तर पहिले 20 होता तर आता किती असणार नफा तर 24% असणार. म्हणजेच काय तर 100 अधिक 24. ठीक आहे. नफ्याची टक्केवारी म्हणजे 124 छेद 100. हे झालं तुमचं दुसरं समीकरण. ठीक आहे. आता इथे काय होणार तर 1.24 1.24 खरेदी किंमत वजा 100. बरोबर ना. हे गुणाकार आहे ना याला. म्हणजेच काय तर 1.24 खरेदी किंमत वजा 100 ने ह्याला गुणल्यावर काय होणार तर 124. ठीक आहे. आता इथे काय होतं तर विक्री किंमत वजा 100 होतं. म्हणजे हे 100 जेव्हा ह्या साईडला येणार तेव्हा काय होणार ह्याच्यामध्ये अधिक होणार. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला विक्री किंमत इथे भेटून जाईल. ठीक आहे. किंवा त्याचं समीकरण भेटून जाईल. ठीक आहे. म्हणजे इथे किती भेटणार तर 1.24 खरेदी किंमत वजा 124 अधिक 100 म्हणजे काय तर 24. ठीक आहे. हे झालं तुमचं तिसरं समीकरण. ठीक आहे. हे विक्रीचं इथे भेटून गेलं तुम्हाला. इथे पण विक्रीचंच आहे तुमच्याकडे. आता दोघांचं तुम्हाला तुलना करायची आहे. ठीक आहे. म्हणजे खरेदी किंमत गुणिले इथे पण काय असणार तर 100 आहे. म्हणजे इथे 1-2 घरावर लागणार. बरोबर आहे ना. 1.20. ठीक आहे. बरोबर काय तर 1.24 हे खकी. ठीक आहे. वजा 24. आता हे वजा 24 ह्या साईडला येणार म्हणजे काय होणार तर 24 बरोबर. हे जे आहेत 1.2 खकी हे या साईडने जाऊन वजा होणार ह्याच्यातनं 1.24 खकीमधनं. म्हणजे उरणार काय तर 0.04 खकी. ठीक आहे.
म्हणजेच काय तर 24 बरोबर 4/100 बरोबर आहे. 4 एके 4 4 सक 24 हे गुणिले खकी. ठीक आहे. आणि 100 ह्याला जाऊन 600ला गुणाकार होणार म्हणजे खकी बरोबर काय भेटणार तुम्हाला तर 600 रुपये. समजलं कसं करायचं. चला पुढे. आता इथे सांगितलं तुम्हाला व्हायची किंमत काढायला सांगितलं. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये ही डावी साईड बघा. ठीक आहे. हे कसं करायचं तर वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 2 छेदाला काय वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 आणि ह्याला काय करायचं ह्याला गुणिले काय करायचं तर ह्याच्या विरुद्ध घ्यायचं म्हणजे हे वजा आहे तर इथे पण काय करायचं अधिक घेऊन टाकायचं 7 वर्गमुळात 7 वर्गमुळात 2 आणि वरती काय तर वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 2 बरोबर आहे ना. हे कटलं म्हणजे काय होणार तर एकच उरणार आहे. म्हणजे ह्या डावी साईडला काय होणार तर बघा ह्या दोघांचा गुणाकार काय होणार तर वर्गमुळात 7 ह्याचा वर्ग वजा काय होणार तर वर्गमुळात 7 ह्याचा पण 2 ह्याचा वर्ग आणि वरती काय होणार तर वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 2. आता खालती काय होणार छेदाला तर हे 7 होणार 7 वजा 2 म्हणजे किती तर 5 आणि वरती काय करायचं तर एक एक गुणाकार करायचा. ठीक आहे. वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 7 किती तर 7च येणार. ठीक आहे. वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 2 किती तर वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 2 काय होणार 7 दुने 14. ठीक आहे. म्हणजे वर्गमुळात 14 पुढे अधिक वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 7 किती तर परत 14 येणार म्हणजे वर्गमुळात 14 अधिक काय होणार तर वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे काय तर 2. समजलं. आता पुढे काय होणार 7 आणि 2 तर 9 9 अधिक हे किती वर्गमुळात 14 अधिक वर्गमुळात 14 तर 2 वर्गमुळात 14 छेद 5 म्हणजेच काय तर 9/5 अधिक 2 वर्गमुळात 14 छेद 5. आता बघा हे कशाच्या स्वरूपात आलं बघा हे तुमचं ह्याच्या स्वरूपात आलं का बघा ह्याच्या समीकरणाच्या x अधिक y वर्गमुळात 14 इथे हा काय झाला तुमचा x झाला 9/5 काय झाला हा x झाला. ठीक आहे. आणि 2/5 काय झालं तुमचं तर हा झाला y आणि वर्गमुळात 14 जसेच्या तसे. ठीक आहे. म्हणजे y ची किंमत काय येणार तुमची इथे तर 2/5. ठीक आहे. समजलं. चला पुढे. आता इथे काय सांगितलं गणितात एका विद्यार्थ्याला पहिल्या टर्मच्या तुलनेत दुसऱ्या टर्ममध्ये 16% जास्त गुण मिळाले. आता पहिल्या टर्ममध्ये जर त्याला x एवढे गुण भेटले असतील तर दुसऱ्या टर्ममध्ये किती भेटले 16% जास्ती म्हणजे काय तर x गुणिले 16% जास्ती म्हणजे काय तर 100 अधिक 16 म्हणजे काय तर 116/100 म्हणजेच काय तर 1.16x. ठीक आहे. हे एवढे गुण भेटले. जर पुढे काय सांगितलं जर त्याला दुसऱ्या टर्ममध्ये 87 गुण भेटले म्हणजे 1.16x बरोबर काय तर 87. ठीक आहे. तर पहिल्या टर्ममध्ये त्याचे गुण किती होते म्हणजे आपल्याला इथे x काढायचं आहे. ठीक आहे. तर बघा सोपंच आहे x बरोबर काय तर 87 छेद 1.16 म्हणजे इथे आपण काय करूया तर 116 घेऊया आणि छेद काय असणार ह्याच्यात तर 100 असणार पण ते जाऊन वरती जाऊन इथे जाऊन गुणाकार होणार. ठीक आहे. झालं सोपं. आता फक्त गुणाकार करा. पहिल्यांदा कितीचा भाग लागतो बघा ह्याला 4चा लागेल बघा 4 दुने 8 आणि 4 9 36 इकडे पण किती लागेल तर 25चा लागेल. ठीक आहे. आता 29 ने 87 ला लावा तर 29 त्रिक 87 आणि 25 त्रिक 75 म्हणजे x बरोबर काय आलं तर 75 आलं. समजलं. चला आता इथे काय सांगितलं राहुलने एका संख्येला 2 ने गुणण्याऐवजी त्यास 2 ने भागले म्हणजे ही एक संख्या आहे x तिला त्याला गुणायचं होतं पण त्याने काय केलं 2 ने भागलं. ठीक आहे. आणि त्याला उत्तर काय भेटलं तर 2 भेटलं म्हणजे x बरोबर काय होतं तर 4 होतं. पण त्याने आपल्याला काय सांगितलं तर खरे उत्तर काय असावे म्हणजे त्याला x ला जर 2 ने गुणलं असतं तर उत्तर काय आलं असतं तर x बरोबर आपल्याला काय भेटलंय ते 4 भेटलाय आणि त्याला 2 गुणिले करा म्हणजे काय तर 4 दुने 8. समजलं. आता तुम्हाला व्यवस्थित प्रश्न वाचायचा आहे. ठीक आहे. चला आता इथे बघा व्यवस्थित बघा जमिनीवर 2 खांब उभे आहेत. ठीक आहे. त्यांचे पाय आणि त्यांच्या शीर्षमधील अंतर अनुक्रमे 48 मीटर आणि 50 मीटर आहे. ठीक आहे. लहान खांबाची उंची 10 मीटर असल्यास मोठ्या खांबाची उंची किती. आता त्याने एक लहान खांब सांगितलाय आणि एक मोठा खांब सांगितलाय. ठीक आहे. ही आहे त्यांची जमीन. ठीक आहे. जमिनीवर ते उभे आहेत. आता त्यांचं शीर्ष आहे म्हणजे काय तर टॉप आहे त्यांचं अंतर किती दिलं त्याने आपल्याला
तर 50 मीटर दिलाय. ठीक आहे, इथे बघा 50 आहे, अनुक्रम मी सांगितलंय ना. आणि त्याच्या पायांचं अंतर किती दिलंय, म्हणजे हे अंतर किती दिलंय, तर 48 दिलंय. बरोबर आहे. आणि लहान खांबाची उंची दिलेली आहे, ती किती आहे, तर 10 मीटर आहे. ठीक आहे. तर आपल्याला विचारलं ह्या मोठ्या खांबाची उंची कशी काढणार. तर बघा, हा पहिल्यांदा इथे लंब टाकायचा. ठीक आहे. तर बघा, ही जर 10 मीटर असेल तर ही पण किती असणार आहे इथपर्यंत, तर 10च असणार आहे. ठीक आहे. आणि ही 48 असेल तर हा इथपर्यंत किती असणार आहे, तर 48च असणार आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तर हा जो काटकोन त्रिकोण आहे तर ही बाजू काढायला लागणार ना, आणि त्या बाजूमध्ये 10 अधिक करणार, तेव्हा तुम्हाला मोठ्या खांबाची हाईट भेटणार. तर ही बाजू काढण्यासाठी काय करायचं, पायथागोरस. ठीक आहे. तर कर्ण काय इथे पायथागोरसचा 50चा वर्ग. ठीक आहे, कर्णाचा वर्ग बरोबर ही बाजू 48चा वर्ग अधिक जी आपल्या बाजू ही समजा एक्स आहे, एक्स काढायची तिचा वर्ग. ठीक आहे. आता 50चा वर्ग किती असतो, तर 5 5 25 आणि हे 2 शून्य एक्स्ट्रा. ठीक आहे. पुढे हे 48चा वर्ग ह्याच्यात जाऊन वजा होणार, पण 48चा वर्ग कसा काढायचा, तर हे 48 त्याच्या जवळची संख्या कुठली ज्याला शून्य लागतो, तर 50. म्हणजे आपण किती घरं पुढे गेलो, तर 2 घरं पुढे गेलो. आता ह्याच्या मागे 2 घरं जा, म्हणजे काय, तर 46 येणार. ठीक आहे. आता ह्या दोघांचा गुणाकार करायचा, सोपा आहे बघा. शून्य जसं तसं येणार आणि 5 गुणिले 46, 5 30 हे 3, 5 चोक 20 आणि 3 23, म्हणजे 2300 आला. ठीक आहे. आणि हे जे आपण 2 घरं मागे गेलोय म्हणून ह्या 2चा वर्ग घ्यायचा, तो त्याच्यामध्ये अधिक करायचा. ठीक आहे, अधिक 4 म्हणजे 2304 हा झाला 48चा वर्ग. ठीक आहे, बरोबर एक्सचा वर्ग. आता ह्याच्यातनं हे वजा करा, म्हणजे तुम्हाला काय भेटेल, तर 196 भेटेल. बरोबर काय, तर एक्सचा वर्ग. आता 196 कसला वर्ग असतो, तर 14चा असतो, म्हणजे एक्स बरोबर काय, तर 14. ठीक आहे. आता ही बाजू तुम्हाला 14 भेटली, म्हणजे 14 अधिक 10 म्हणजे किती होणार, टोटल 24 मीटर ही त्या मोठ्या खांबाची हाईट असणार. समजलं. चला आता इथे बघा, जर 15 शीटच्या पुस्तकाच्या 100 प्रतीसाठी 26 रिम पेपर आवश्यक असेल तर 13 शीटच्या पुस्तकाच्या 750 प्रतीसाठी किती कागद आवश्यक आहे. तर बघा, 15 शीटसाठी 100 प्रतीसाठी किती पेपर पाहिजे, तर 26 रिम्स पेपर पाहिजे. बरोबर आहे. बरोबर काय करा, तर 13 शीटच्या 750 प्रतीसाठी किती पेपर पाहिजे, म्हणजे एक्स पेपर पाहिजे इतकं करूया. ठीक आहे. आता इथे भाग द्या, हा शून्य जाईल, हा शून्य जाईल. ठीक आहे. 15 एके 15, 15 पाची 75 आणि 5 एके 5, 5 दुने 10. म्हणजेच काय, तर 2x बरोबर हे 26 गुणिले 13, 26 गुणिले 13, बे एके बे, बेत्रिक 6, म्हणजे x बरोबर काय, तर 13चा वर्ग म्हणजे काय, तर 169, म्हणजे 169 रिम्स एवढा हे लागेल आपल्याला. ठीक आहे, समजलं. चला आता इथे काय सांगितलं, धुक्यात चालणारी गाडी त्याच दिशेने 3 किलोमीटर प्रति तास वेगाने चालत असलेल्या एका माणसाच्या पुढे गेली. तो 4 मिनिटासाठी गाडी पाहू शकला आणि 100 मीटर अंतरापर्यंत तो तिला पाहू शकत होता. तर गाडीचा वेग किती होता. आता हा माणूस चालतो धुक्यामध्ये ह्या डायरेक्शनने. ठीक आहे. एक गाडी आहे ती त्याला पुढे निघून गेली, ती कुठे गेली, तर इथे आली. ठीक आहे. आणि त्याच्यामधलं अंतर किती दिलं दोघांमधलं, तर 100 मीटरपर्यंत तो पाहू शकत होता, 100 मीटरपर्यंत. ठीक आहे. आणि किती वेळापर्यंत पाहू शकला तो, तर त्याच्या इथनं गाडी गेली ते इथपर्यंत तो पाहू शकला, म्हणजे किती मिनिटं, तर 4 मिनिटं तो पाहू शकला. ठीक आहे. आणि त्या मुलाचा वेग किती दिलाय, तर 3 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे. आणि त्या आपल्या गाडीचा वेग हा काढायचा आहे, तो आपण काय घेऊया, एक्स किलोमीटर प्रति तास घ्यायचा का एक्स किलोमीटर प्रति सेकंद घेऊया, एक्स किलोमीटर प्रति सेकंद घेऊया. ठीक आहे. का घेतलं प्रति सेकंद, तर इथे मिनिट मीटरमध्ये दिलंय म्हणून. ठीक आहे. 100 मीटर दिलंय, तर आपण हे मिनिट पण आपण सेकंदामध्ये करूया. 4 मिनिटाचं काय होणार, तर 4 गुणिले 60 सेकंद म्हणजे काय, तर 240 सेकंद. ठीक आहे. आणि हे पण 2 किलोमीटर प्रति तास आहे, ते मीटर पर सेकंदमध्ये करूया, म्हणजे काय, तर 3 गुणिले 5/18 असते. ठीक आहे. मीटर पर सेकंद, 3 चक 18 म्हणजे काय, तर 5/6 मीटर प्रति सेकंद हा कोणाचा स्पीड, तर त्या मुलाचा. आता झालं सगळं मीटर आणि सेकंदमध्ये करून. आता बघा, अंतर बरोबर काय असते, अंतर किंवा अंतरछेद वेग गुणिले बरोबर काय असते, तर वेळ असते. बरोबर आहे ना. आता अंतर किती आहे दोघांमधलं, तर 100 आहे. ठीक आहे. वेग किती आहे, वेग हा कुठला वेग असणार त्यांच्यामधला, तर सापेक्ष वेग असणार, कारण मुलगा हा पण चालत होता. ठीक आहे.
आणि ती गाडी पण चालवतात ते एकाच दिशेने चालतात, म्हणजे काय होणार, त्यांचा सापेक्ष वेग एकामधनं वजा होणार. गाडी फास्ट आहे म्हणजे काय, तर गाडीच्या वेगातनं त्याचा वेग वजा होणार, म्हणजे काय, तर x वजा 5/6. ठीक आहे. आणि वेळ किती लागते, तर 240 सेकंद, म्हणजे 240 इथे येणार. ठीक आहे. आता ह्याच्यावरनं x ची किंमत काढा. हा शून्य गेला, हा शून्य गेला, बे 5 10 आणि बे 1 बे आणि बे 2 4. ठीक आहे. आता हे पूर्ण समीकरण इथे गेलं, म्हणजे काय होणार, तर 5 बरोबर हे 12 गुणिले x, म्हणजे 12x वजा 5/6 गुणिले 12, म्हणजे 6 दुने 12, म्हणजेच काय होणार, तर 12x हे 5 दुने 10, हे वजा आहेत इथे, बरोबर आहे, 10 वजा आहेत इथे, येऊन काय होणार, तर अधिक होणार, म्हणजे काय भेटणार इथे, तर 15. म्हणजेच x बरोबर काय, तर 15/12. ठीक आहे. हे काय झालं, मीटर पर सेकंद मध्ये आहे. आता तुम्हाला उत्तर दिली आहेत किलोमीटर प्रति तासामध्ये, ते कसं करणार, तर 18/5 ने त्याला गुणायचं, उलटं करायचं. ठीक आहे. 18/5. ठीक आहे. म्हणजे 5 1 5, 5 3 15, 3 1 3, 3 चौक 12, आणि 18/4 म्हणजे काय, 18/4 तर 4 चौक 16 आणि 2 आणि 4 5 20, म्हणजे 4.5 किलोमीटर प्रति तास त्या गाडीचा वेग होता. समजलं कसं केलं. चला, आता इथे काय सांगितलं, घनाची प्रत्येक धार 50% वाढली आहे, त्याच्या पृष्ठभागाच्या क्षेत्रफळातील वाढीची टक्केवारी शोधा. आता घन आहे, घन, त्याची बाजू काय घेऊया आपण, ए घेऊया. ठीक आहे. एक बाजू ए घेऊया, किंवा त्याची धार जी आहे ती ए घेऊया. ठीक आहे. आणि घनाच्या पृष्ठभागाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय असते, तर 6 गुणिले बाजूचा वर्ग, म्हणजे ए चा वर्ग. ठीक आहे. हे झालं घनाचं पृष्ठभागाचं क्षेत्रफळ. ठीक आहे. आता हे कधी होतं, हे पहिल्यांदा होतं. नंतर काय सांगितलं त्याने, घनाची प्रत्येक धार 50% वाढली. आता परत आपण काढूया, घनाची प्रत्येक धार 50% वाढली, म्हणजे पहिलं ए होता, आता किती झाली धार, तर नवीन धार झाली ए गुणिले 50%. 50% वाढली म्हणजे काय, तर 100 अधिक 50, म्हणजे काय, तर 150/100, म्हणजेच काय, तर 50 दुने 100 आणि 50 त्रिक 150. ठीक आहे. म्हणजेच काय, तर 3/2 ए, ही त्याची नवीन धार झाली. आता नवीन धारेनुसार त्या घनाच्या पृष्ठभागाचं क्षेत्रफळ काय येणार, तर घनाच्या पृष्ठभागाचं क्षेत्रफळ येणार 6 गुणिले बाजूचा वर्ग. इथे बाजू किती आहे किंवा धार किती आहे, तर 3/2 ए चा वर्ग. बरोबर आहे. म्हणजेच काय, तर 6 गुणिले 3चा वर्ग काय, 9, 2चा 4 आणि ए चा वर्ग. ठीक आहे. म्हणजेच काय, बे 2 4, बे 3 6, म्हणजे 27/2 ए चा वर्ग. हे झालं त्याच्या नवीन धारेनुसार घनाचं क्षेत्रफळ. ठीक आहे. हे आपण लिहूया 2. आता ते कितीने वाढलंय बघा, ह्याच्यातनं हे वजा करा, 27/2 ए चा वर्ग वजा 6 ए चा वर्ग, हे इतक्याने वाढलंय. ठीक आहे. आणि छेदाला काय येणार, तर कितीने वाढलाय, म्हणजे काय, तर ह्याच्यावर आपण काढतोय, बरोबर आहे, टक्केवारी, म्हणजे काय, तर 6 ए चा वर्ग गुणिले काय येणार, तर 100 येणार, टक्केवारी काढतोय म्हणून. आता इथे काय होणार, 27/2 ए चा वर्ग वजा 6 ए चा वर्ग, तर 6 दुने 12 आणि 27 वजा 12 किती, तर 15 ए चा वर्ग, छेद हे 2. ठीक आहे. ते खालती येणार, ह्याला गुणणार. ठीक आहे. 6 दुने 12 म्हणजे 12 ए चा वर्ग गुणिले 100. ए चा वर्ग गेला, ए चा वर्ग गेला, 3 चौक 12 आणि 3 5 15 आणि 4 1 4, 4 दुने 8 आणि 4 5 25, म्हणजे 25 5 25 असे, म्हणजे काय, तर 125% तो वाढलेला असणार. समजलं कसं करायचं. चला पुढे. आता इथे सांगितलंय ₹24 प्रति मीटर दराने आयताकृती शेतात कुंपण घालण्यासाठी किंमत 1920 रुपये आहे. त्याची लांबी 23 मीटर असल्यास त्याची रुंदी शोधा. आता हे आयताकृती शेत आहे. ठीक आहे. आता त्याची लांबी किती दिली आपल्याला त्यांनी, तर 23 मीटर दिले. ठीक आहे. आणि आपल्याला काय काढायची, रुंदी, म्हणजे बी काढायचं आहे. आता आयताची परिमितीचं सूत्र काय असते, तर ही जर लांबी असणार आहे, बरोबर आहे, तर 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी, हे झालं तुमचं हे परिमिती, म्हणजे पूर्ण तुम्हाला किती कंपाऊंड लागणार हे काढायचं सूत्र. ठीक आहे. किंवा किती तार लागणार हे काढायचं सूत्र. आता आपल्याला इथे काय माहिती आहे, तर एल माहिती आहे, म्हणजे काय टाकायचं, 23 अधिक
बी. आता आपल्याला टोटल किती तार लागणार ते माहीत पडलं, म्हणजे परिमिती माहीत पडली आपल्याला. ठीक आहे. आणि आपल्या ह्याचा काय दिलाय, दर काय दिलाय, 24 रुपये प्रति मीटर एवढा दर दिलाय. हे एवढं मीटर त्याचं कंपाऊंड लागणार आहे आणि त्याचा दर 24 मीटर आहे. म्हणजे टोटल किती पैसे लागणार ते काढूया आपण. 2 अधिक 23 अधिक बी गुणिले 24 बरोबर त्याने किंमत किती दिली आपल्याला, तर 1920 दिलाय. म्हणजे 1920 बरोबर. ठीक आहे. आता पहिल्यांदा तर भाग द्या 1920ला. ठीक आहे, म्हणजे तुमचं गणित सोपं होऊन जाईल. बे एके बे, बे दुने 4, बे नव्वा 18, बे सक 12 आणि 0. ठीक आहे. परत 4 चा राहतो 4 त्रिक 12, 4 दुने 8, 4 चौक 16 आणि 0. 3 एके 3, 3 8 24 आणि हे 0. बे एके बे, बे चौक 8. ठीक आहे. म्हणजे 23 अधिक बी बरोबर काय, तर 40. म्हणजे बी बरोबर 40 वजा 23 बरोबर किती, तर 17 मीटर. समजलं कसं करायचं. चला आता इथे सांगितलं दिलेल्या डेटाची सरासरी आणि मध्यकाची बेरीज शोधायची. ठीक आहे. आता सरासरी कशी काढायची तर सगळ्यांना माहिती आहे. यांची सगळ्यांची बेरीज घ्यायची. छेद काय करायचं, तर ह्या जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या. ह्या किती संख्या आहेत टोटल, तर 8 संख्या आहेत, म्हणून छेदाला 8. आता जी तुमची बेरीज आणि छेदाला 8 करून जे येईल ती तुमची सरासरी. आता इथे किती येईल, तर इथे यांची बेरीज येईल 144 छेद 8 म्हणजे काय होईल, तर 18 ही तुमची सरासरी येईल. ठीक आहे. आता तुम्हाला मध्यक काढायचं आहे. मध्यक कसं काढतात, तर पहिल्यांदा जे एवढे अंक आहेत हे चढत्या क्रमाने लावायचे. मी तुम्हाला सांगितले आधीच 10, 12, 14, 16, 18, 20, 26 आणि 28 बरोबर आहे. आता जे मधले 2 अंक आहेत म्हणजे कुठला, आता 4था आणि 5वा बरोबर आहे ना. 8 हे समसंख्या आहेत ना, म्हणून मधले 2 संख्या. आणि जर विषम असते तर फक्त जी मधला अंक आहे तो तुमचा मध्यक. ठीक आहे. तर इथे 4था आणि संख्या कुठली आहे, 16 आणि 5वी कुठली आहे, तर 18. तर आता ह्यांचा काय करायची, सरासरी काढायची. 16 अधिक 18 छेद 2 म्हणजे काय, तर 34 छेद 2 म्हणजे काय, तर 17 ही त्यांचं मध्यक झालं. ठीक आहे. आता त्यांनी सांगितलं आपल्याला बेरीज काढायला सांगितलं दोघांची सुद्धा. म्हणजे 17 अधिक 18, 17 अधिक 18 किती, तर 35. म्हणजे उत्तर काय तुमचं, तर 35. समजलं. चला आता इथे बघा 1391 मधून कमीत कमी कोणती संख्या वजा केली पाहिजे जेणेकरून 7, 9 आणि 11ने भागल्यास प्रत्येक ठिकाणी बाकी 3 उरेल. आता अशा ठिकाणी काय करायचं बघा, 1391ला तुम्ही ह्याच्यामधली कोणत्याही संख्येने भाग देऊन बघायचा. आता 7, 9, 11 कुठलेही घ्या, 9 घेऊया आपण. ठीक आहे. तर 9 एके 9 राहिले 4, 9 5 45 आणि राहिले 4 आला 1 आणि 9 चौक 36. ठीक आहे. म्हणजे बाकी किती उरते, तर 5 उरते. पण आपल्याला बाकी किती उरवायची आहे, तर 3 उरवायची आहे. याचा अर्थ काय, तर ह्या बाकीमधनं किती वजा करावं लागतील आपल्याला, तर 2 वजा करावं लागतील, तेव्हा आपली बाकी 3 उरेल. बरोबर आहे. म्हणून तुमचं उत्तर काय असेल इथे, तर 2. ठीक आहे. आता हे 9 आहे तिथे तुम्ही 11 पण घेऊ शकता, 7 पण घेऊ शकता. ठीक आहे. समजलं. चला आता इथे काय सांगितलंय, एका पुरुषाच्या गटाने 10 दिवसात एक काम पूर्ण करायचे ठरवले. आता समजा तो एक्स पुरुषांचा गट आहे. ठीक आहे. ते किती दिवसात काम करतात, तर 10 दिवसामध्ये. ठीक आहे. हे आहेत कोण, तर पुरुष. ठीक आहे. पुढे काय सांगितलं, परंतु त्यापैकी 5 अनुपस्थित राहिले जर उर्वरित गटाने 12 दिवसात काम पूर्ण केले. म्हणजे काय, तर ह्या एक्स मधनं 5 निघून गेले. आता हा जो गट आहे त्याने किती दिवसात केलं, तर 12 दिवसात केलं. ठीक आहे. तर आपल्याला विचारलंय पुरुषांची मूळ संख्या शोधा. म्हणजे काय, तर एक्स काढायचं आपल्याला. बरोबर आहे. आता त्यांचं एका दिवसाचं काम करूया. आता जर एक्स पुरुष 10 दिवसात एक काम करत असेल तर एका दिवसात तेच काम करायला किती पुरुष लागतील, तर 10 गुणिले एक्स म्हणजे 10x एवढे पुरुष लागतील. बरोबर आहे. हे किती दिवसात, तर एका दिवसात. ठीक आहे. आपण एका दिवसाचं काढतोय. आता इथे ह्या गटामध्ये, ठीक आहे, आता हा गट 12 दिवसात एक काम करतो. तर एका दिवसात तेच काम करायला किती लोक लागतील, तर 12 गुणिले x वजा 5 म्हणजे इतके लोक लागणार. ठीक आहे. किंवा पुरुष लागणार. ठीक आहे. हे कधी कसं काम आपण कम्पेअर केलं त्यांचं, एका दिवसात करायचं असेल तर किती पुरुष लागतील ते. आता हे 2 एका दिवसाचं काढलंय. बरोबर आहे. म्हणजे त्यांचं दोघांचं तुलना होईल. म्हणजे काय, तर 10x बरोबर 12x वजा 5. आता इथे काय आले, तर 12x आणि 12 पंचन 60 बरोबर. इथे काय, तर 10x
आता हे 10x इथनं वजा होणार म्हणजे काय राहणार, तर 2x राहणार. आणि 60 इथे आले म्हणजे काय, तर 60. म्हणजेच काय, तर x बरोबर किती, तर 30. आणि x आपण काय घेतलंय, तर x पुरुष, हे ओरिजिनल पुरुष जे आपल्याला काढायला सांगितलं, मूळ संख्या. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय आहे, तर 30 पुरुष. समजलं. चला, आता इथे काय सांगितलं, एकाच ठोकळ्याच्या 3 वेगवेगळ्या स्थिती आपल्याला दाखवल्या ह्या आकृतींमध्ये. ठीक आहे, 5 अंक असलेल्या चेहऱ्याच्या विरुद्ध दिशेला कुठला अंक असेल, 5 अंकाच्या म्हणजे ह्याच्या विरुद्ध दिशेला आपला कुठला काढायचा. ठीक आहे, आता हा 5 अंक आहे जो आपण पहिल्या आकृतीमध्ये दिसतो तो. ठीक आहे, त्याच्या वरती कुठला आहे, तर 2 आहे, म्हणजे इथे काय घ्यायचं, तर 2 घ्यायचे. ठीक आहे, त्याच्या डाव्या साईडला कुठला आहे, तर 3 आहे, म्हणजे इथे कुठला अंक असणार, तर 3 असणार. परत दुसऱ्या आकृतीमध्ये बघा, हा 5 आहे. ठीक आहे, त्याच्या वरच्या साईडला कुठला आहे, तर 1 आहे. आता तो वरच्या साईडला आपला ऑलरेडी 2 आपण घेतलाय, म्हणून तो कुठल्या साईडला येणार, तो खालच्या बाजूला येणार, म्हणजे इथे 1 येणार. ठीक आहे, आता ह्याच्या उजव्या साईडला कुठला आहे, तर 6 आहे, म्हणून इथे आपण 6 घेऊया. ठीक आहे, आता पुढे 6ची लिंक बघा, तिसऱ्या आकृतीमध्ये 6च्या उजव्या साईडला कुठला आहे, तर 4 आहे, म्हणून इथे कुठला घ्यायचा, तर 4 घ्यायचा. ठीक आहे, त्याच्या वरच्या साईडला कुठला आहे, तर 1 आहे, पण 1 ऑलरेडी आपला झालेला आहे. बरोबर आहे, पुढे कुठला आहे, तर 4, तो ऑलरेडी आपण घेऊन झालेला आहे. ठीक आहे, आता हा जरा ठोकळा, आता 5च्या विरुद्ध दिशेला कुठला असणार आहे अंक, तर बघा 1 सोडून 1 असतो ना, तो त्याच्या विरुद्ध दिशेला असतो. आता इथे 5 आणि 1 घर सोडून कुठला आहे, तर 4 आहे, म्हणजे 4 हा त्याच्या विरुद्ध दिशेला आहे. बरोबर आहे, म्हणजेच उत्तर काय आपलं, तर 4. बघा आता 1च्या विरुद्ध दिशेला कुठला असेल, तर 2 असतो. समजलं, 1 घर सोडून. समजलं. चला, आता इथे बघा काय दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा आणि पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. ABCDEFGH एका गोल टेबलावर समोरासमोर बसले आहेत. ठीक आहे, आता हे किती जण आहेत, ते 4 आणि 4 8 जण बसले आहेत आणि ते एका टेबलावर, राऊंड टेबलावर बसले आहेत. ठीक आहे, म्हणजे आपण ऑलरेडी त्यांना बसवून घ्यायचं. ठीक आहे, हे किती झाले, 4 आणि 4 8. आणि ते कुठे कुठे बघतात, तर एकमेका समोर बघतात. ठीक आहे, सगळेजण एकमेकाच्या समोर बघतात, म्हणजे टेबलाच्या दिशेने बघतात. ठीक आहे, पुढे पुढे काय सांगितलंय, ए हा ई आणि जीच्या मध्ये. आता त्याच्या पुढे बघा, तर जी हा एफच्या उजवीकडे दुसऱ्या बाजूला बसलेला आहे, एच हा डी आणि बीच्या मध्ये आहे आणि एफच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. ठीक आहे, ए आणि बी एकमेकासमोर बसले आहेत आणि ए आणि बी मध्ये किती व्यक्ती बसले आहेत असं विचारलंय. आता बघा, प्रश्न तुम्हाला जर व्यवस्थित नीट वाचला असेल तर समजून जाईल की ह्याच्यामध्ये काहीच नाहीये. बघा, ए आणि बी जर एकमेकासमोर बसले असतील, 8 जण आहेत, ए आणि बी एकमेकासमोर बसले असतील, तर त्यांच्यामध्ये किती व्यक्ती बसणार, तर ऑब्व्हियसली इथून पण जा किंवा इथून पण जा, त्यांच्यामध्ये 3च व्यक्ती बसणार. म्हणजे तुम्हाला पूर्ण सोडवायची गरज आहे का, तर नाही. ह्याच्यासाठी पूर्ण प्रश्न वाचायचा कधी पण. ठीक आहे, समजलं. चला, आता इथे बघा, 15 घरे एका ओळीत अशी आहेत की 2 लगतच्या घरामधील अंतर समान आहे. ठीक आहे, पहिल्या ते 15 घरामधील अंतर किती आहे, 560 फूट आहे. म्हणजे हे पहिलं घर असेल ना, तर हे शेवटचं 15व्या घरामध्ये अंतर किती आहे, तर टोटल 560 आहे. तर त्याने विचारलं तिसऱ्या आणि 7व्या घरामधील अंतर काढा, तिसरं आणि 7व्या घरामधील. ठीक आहे, तर बघा 560 हे आपल्याला टोटल अंतर दिलंय. आता त्याच्यामध्ये अंतर किती असणार आहे, बघा समजा हे 3 घर आहेत. ठीक आहे, लाईनमध्ये 3 घर आहेत आणि ह्यांचं अंतर काहीतरी 10 मीटर वगैरे समथिंग आहे, समजा असं आपण बघूया. ठीक आहे, आता ही घरं तर 3 आहेत, पण 2 घरामधलं अंतर किती असणार आहे, तर हे 5 असणार आहे आणि हे 5 असणार आहे. म्हणजे आपण 10ला कितीने भागतोय, तर 2नेच भागतोय. 3 घर असून सुद्धा 2ने भागतोय, म्हणजे 5 आहे आपलं अंतर भेटते. बरोबर आहे. आता इथे किती आहेत टोटल, तर 15 घर आहेत, म्हणजे 560 हे अंतर आहे. आता ह्याला कितीला भागलं पाहिजे, तर 1 कमी, म्हणजे किती, तर 14. ठीक आहे, याचा अर्थ काय, तर 14 चोक 56 आणि हे 0, म्हणजे 40 फूट हे एका घरामधलं, म्हणजे 2 घरामधलं अंतर आहे. ठीक आहे, आता त्यांनी सांगितलं तिसऱ्या व 7व्या घरामधलं अंतर. आता तिसऱ्या व 7व्या काय करायचं, 7 वजा 3, म्हणजे शेवटचं घर वजा पहिलं घर, म्हणजे किती, ते 4. आता हे 4 हे अंतर भेटलं. ठीक आहे, त्याला 40 फूटने गुणा, म्हणजे काय, 4 चोक 16, म्हणजे किती, तर 160 फूट हे अंतर आहे. समजलं कसं करायचं. चला, आता एक प्रश्न 1 2 3 लेबल असलेली 3 विधाने दिली आहेत. प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी कोणतेही विधान पुरेसे आहेत हे तुम्ही ठरवायचे आहे. ठीक आहे, ABCD आणि ई मध्ये सर्वात लहान कोण आहे असं त्यांनी सांगितलंय. तर पहिलं विधान काय दिलं त्यांनी, ए हा ई पेक्षा उंच आहे. ए हा
ई पेक्षा उंच आहे, ठीक आहे, परंतु डी पेक्षा लहान आहे. म्हणजे डी कुठे आला तर इथे आला. पुढे बी हा सी पेक्षा लहान पण ई पेक्षा उंच आहे. बी हा सी पेक्षा लहान म्हणजे सी मोठा आणि ई पेक्षा उंच म्हणजे ईच्या पुढे बी, ठीक आहे. आता पुढे सांगितलं डी हा सी पेक्षा उंच आहे. डी हा सी पेक्षा उंच आहे आणि ए हा बी पेक्षा उंच आहे. ए हा बी पेक्षा उंच आहे. आता आपण ह्या दोन विधानावरून सांगू शकतो का कोण लहान आहे ते? हो, सांगू शकतो. का तर बघा, ई पेक्षा ए आणि डी तर मोठेच आहेत. बघा, एचं सांगितलेलं आहे आपल्या ई पेक्षा मोठा आहे, पण ए पेक्षा डी हा मोठा आहे. याचा अर्थ काय तर डी हा ई पेक्षा मोठाच असणार आहे. म्हणजे हे विधानावरून आपण सांगू शकतो की ई लहान आहे. बरोबर आहे. आता इथे बघा, बी आणि सी सांगू शकतो का ई पेक्षा मोठे आहेत? हो, सांगू शकतो. ई पेक्षा बी हा मोठाच आहे आणि बी पेक्षा सी मोठा आहे. म्हणजे सी हा ई पेक्षा लहान असूच शकत नाही, ठीक आहे. याचा अर्थ कोण लहान आहे तर ई हा लहान आहे ह्याच्यामध्ये. समजलं? म्हणजे काय तर विधान 1 आणि 2 हे एकत्र आपल्याला पुरेशी आहेत सांगायला की कोण लहान आहे. समजलं? चला, आता इथे वेन आकृती कुठली आहे बघा. सस्तन प्राणी गाय आणि वाघ. सस्तन प्राणी कोण आहेत तर गाय पण आहे आणि वाघ पण आहे, ठीक आहे. पण गाय आणि वाघाचं काही रिलेशन आहे का तर नाही. म्हणून काय तर ही गाय झाली तुमची, हा वाघ झाला आणि हे दोन्ही पण सस्तन प्राणी आहेत. समजलं? चला चला, अशा प्रकारे आपण हे 23 जानेवारीचं विश्लेषण संपवलेलं आहे, ठीक आहे. आता ज्याने व्हिडिओ आवडला असेल त्यांनी शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या सपोर्टची चॅनलला खूप गरज आहे, तर प्लीज कृपया करून सबस्क्राईब करा. थँक्यू.